ओके आज हां आपण बघू ना पुढं. चलो, तर भाकरा नांगल प्रकल्प आज आपल्याला जलसिंचनामध्ये पुढचा टप्पा घ्यायचा आहे. जलसिंचनाचा पुढचा भाग म्हणजे बहुउद्देशीय प्रकल्प असतात. त्याच्यामध्ये भाकरा नांगल प्रकल्प आपल्याला हे साधारणतः एवढे सगळे सेक्शन्स कव्हर करायचे आहेत. जे विद्यार्थी आता जॉईन झालेत, वेलकम. हा सर्वात मोठा व महत्त्वपूर्ण असा बहुउद्देशीय प्रकल्प आहे. इथपर्यंत लक्षात आले. पंजाबमध्ये सतलज नदीवर हे भाकरा व नांगल येथे धरण बांधली गेलेली आहेत. आता भाकरा धरण, ओके, याचे महत्त्वाचे भाग नांगल जलप्रवाह, त्यानंतर भाकरा कालवा प्रणाली आणि 1204 मेगावॅट क्षमतेची 2 वीजगृह असा या पूर्ण मल्टीपर्पज प्रोजेक्टचा उद्देश आहे. भाकरा जे धरण आहे हे जगातील सर्वात उंच धरण असून भाकरा रूपनगर रोपर येथे हे धरण बांधलेले आहे. ओके, हे जगातील सर्वात उंच धरण असून भाकरा रूपनगर रोपर येथे हे धरण बांधलेले आहे. ॲज पर द सौदी सरांच्या पुस्तकाचा थ्रू हा भाग आहे. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात आलं. ठीक आहे, 226 मीटर ओके, याच्या भिंतीचीच लांबी आहे, म्हणजे उंची आहे थोडक्यात, आणि लांबी जवळपास 518 मीटरची. ठीक आहे, 518 मीटरची आणि रुंदी 362 मीटरची आहे. म्हणजे हे जे धरण आहे एक प्रकारे एकदम असं खली टाईप धरण आहे, म्हणजे भल्लं मोठंच्या मोठं आणि जाडच्या जाड धरण आहे. एवढ्या उंच भिंतीला तेवढी रुंद भिंतसुद्धा गरजेची असते. जर उंच भिंत बांधायची तर तेवढी रुंदीची भिंतसुद्धा त्या ठिकाणी लागते. त्याच्यामुळं एक प्रकारे असं म्हटलं तरी चालेल की भाकरा नांगल धरण जे आहे हे धरण हे मोठ्या प्रमाणात निर्माण केलेलं एक मानवी कलाकृतीचं आहे. एक सगळ्यात मोठी मानवी कलाकृती आहे जगातली. ठीक आहे, भाकरा नांगल धरण जे आहे या धरणाच्या मागे जो जलाशयाचा भाग निर्माण झालेला आहे या जलाशयाला गोविंद सागर जलाशय असे म्हणतात. मॅपमध्ये बघितलं भाकरा नांगल कुठे, ओके, तिथल्या जलाशयाला काय म्हणतात मोठ्या मॅपमध्ये या, जिथं प्रत्येक राज्याचा भाग दिलेला आहे ना त्या भागामध्ये या. पंजाब हरियाणाच्या पट्ट्यामध्ये या. राजस्थान नाही लागत तिथं. हो, तो हिमाचल प्रदेशच्या भागात, पण तरी हिमाचल प्रदेशचा प्रकल्प नाही हा. तरी सुद्धा हा हिमाचल प्रदेशचा प्रकल्प नाही, म्हणूनच मी म्हणलं की तो IMP पार्ट आहे. राजस्थानमध्ये हा दूरपर्यंत नाही आहे. तरी नाही, राजस्थान हा जो भाग आहे राजस्थान यामध्ये येत नसून सुद्धा राजस्थानचा हा प्रकल्प आहे. हिमाचल प्रदेश या प्रकल्पाच्या आतमध्ये येत असून सुद्धा हिमाचल प्रदेश या प्रकल्पाचा भाग नाही आहे. सो हे बेसिक पॉईंट्स लक्षात ठेवा. इथंच महत्त्वाच्या गोष्टी लपलेल्या असतात. हे फॅक्ट्स जे विचारतं MPSC ते याच बेसिसवरती विचारतं. आपल्याला वाटतं मॅप बघितल्यानंतर की अरे हिमाचल प्रदेश असावा, परंतु हिमाचल प्रदेश त्यामध्ये नाही आहे. भाकरा नांगल प्रकल्पामध्ये पंजाब, हरियाणा आणि राजस्थान आहे. लक्षात आलं? क्लिअर? चलो, आता जलाशयाचं नाव काय? गोविंद सागर जलाशय. ठीक आहे, ठीक आहे. याच बाजूला एक नांगल नावाचा जलप्रवाह सुद्धा तयार केलेला आहे. ठीक आहे, नांगल जलप्रवाह त्याच ठिकाणी आहे. ह्याची लांबी रुंदी एवढे काही महत्त्वाचे नाही आहे. फक्त एवढं लक्षात ठेवा की नदीच्या, ओके, एक प्रकारे नदीच्या म्हणजे कुठल्या नदीच्या, सतलज नदीच्या डाव्या तीरावरून हा कालवा घेण्यात आलेला आहे. नांगल नावाचं एक धरण पुढं पंजाबच्या भागामध्ये येतं. या नांगल भागातील धरणाची जनित्र म्हणजे तिथं विद्युत निर्मिती व्हावी. ठीक आहे, आणि तिथून विद्युत निर्मिती करून जे पाणी सोडले गेलेलं आहे म्हणजे भाकरामधून जे पाणी नांगलमध्ये येतं, भाकरामधून जे पाणी नांगलमध्ये येतं तेच पाणी परत भाकरामध्ये सोडलं जातं. तेच पाणी नांगलमध्ये वीज निर्मिती करून तेच पाणी लिफ्ट करून परत भाकरामध्ये सोडलं जातं की जेणेकरून हे पाणी कंटिन्यू चालत राहावं आणि कंटिन्यू त्या ठिकाणी वीज निर्मिती होत राहावी. हा त्यामागचा उद्देश असतो. बहुउद्देशीय प्रकल्पामध्ये
वीज निर्मिती हा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश पण राहतो बरं का, कारण की वीज निर्मिती ही आता आपल्या विकासासाठी सगळ्यात महत्त्वाची बाब आहे. आणि जर वीज निर्मिती जर प्रॉपर झाली नाही तर मग त्या ठिकाणी विकास होणार नाही. मग एवढा मोठा खर्च करून काय उपयोग आहे का? एवढा मोठा खर्च करून काय उपयोग आहे का? तर नाही. म्हणून वीज निर्मिती, जलसिंचन या सगळ्याच दृष्टिकोनातनं त्या ठिकाणी नानगल जलप्रवाह हा गरजेचा आहे. त्यानंतर या धरणांवरती 1204 मेगावॅट क्षमतेचे 2 वीजगृह आहेत. हे मॅटर नाही करत एवढा मोठा, सोडून द्या. ओके. त्यानंतर ओके, आता इथं थोडंसं नीट समजून घ्या. या ठिकाणी आहे सतलज नदी आणि या सतलज नदीच्या, ही सतलज नदी गेलेली आहे. या सतलज नदीच्या बरोबर या भागामध्ये, ठीक आहे, हा भाकरा डॅम आहे. ठीक आहे, हा भाकरा डॅम आहे. या भाकरा डॅममध्ये ही निर्मिती मोठ्या प्रमाणात चालते आणि या भाकरा डॅमच्या दक्षिणेकडे नानगल डॅम आहे. नानगल हे छोटं आहे, पण भाकरा हा बराच मोठा आणि उंचीचा भाग म्हणून ओळखला जातो. मी परत एकदा सांगतो, सतलजवरती भाकरा नानगल डॅम आहे. ठीक आहे, आणि त्या भागातून पंजाबच्या, त्याचनंतर हरियाणाच्या भागाला पाणी पुरवठा केला जातो आणि राजस्थानला सुद्धा पाणी पुरवठा होतो. ठीक आहे, हिमाचल प्रदेशला गरज नाही आहे, त्यामुळे हिमाचल प्रदेश त्या प्रोजेक्टमध्ये आलाच नाही. आणि जुन्या काळामध्ये हिमाचल प्रदेश हे काय होतं? हिमाचल प्रदेश हे पंजाबचाच एक भाग होता. ठीक आहे, त्याच्यामुळे तो त्याला त्या ठिकाणी घेतला गेला नव्हता. ठीक आहे, त्यानंतरचा सेकंड दामोदर खोरे प्रकल्प. दामोदर खोरे प्रकल्प. दामोदर तसा विचार केला तर हुगळी नदीची उपनदी आहे. ओके, या ठिकाणाहून हुगळी नदी नावाची नदी आलेली आहे. गंगेची वितरिका. गंगेची वितरिका, हुगळी नावाची एक नदी आहे, ही गंगेची वितरिका आहे. आणि या हुगळी नावाच्या नदीला दामोदर नावाची नदी, ओके, हल्दी नदीच्या वरच्या बाजूला, ओके, हल्दी नदीच्या वरच्या बाजूला या ठिकाणी भेटते. विशेष म्हणजे दामोदर नदी ज्यावेळेस येते किंवा दामोदर नदी ज्यावेळेस भेटते, ओके, तो जो पट्टा आहे ना, ओके, तो जो पट्टा आहे ना, बर्धमानच्या दक्षिणेकडचा पट्टा आहे. आणि या बर्धमानच्या दक्षिणेकडच्या भागामध्ये कधीकधी ही तिच्या पुरामुळं त्या ठिकाणी अक्षरशः पश्चिम बंगालला रडवते. पश्चिम बंगालला रडवणारी नदी म्हणून दामोदर नदीला ओळखलं जातं. पश्चिम बंगालला रडवणारी नदी म्हणून दामोदर नदीला ओळखलं जातं, कारण की भरती आणि ओटीमुळे ज्यावेळेस भरती येते त्यावेळेस हुगळी नदीचं पाणी फुगतं. त्याच वेळेस जर दामोदर नदीचं पाणी त्या ठिकाणी आलं, म्हणजे भरती आल्यामुळं समुद्राला जेव्हा भरती येते म्हणजे समुद्राचं पाणी वाढतं. समुद्राचं जसं पाणी वाढतं भरतीच्या वेळेस, हाय टाईड म्हणतात त्याला, त्यावेळेस समुद्राचं पाणी या नदीच्या मुखामध्ये शिरतं. आणि समुद्राचं पाणी या नदीच्या मुखामध्ये शिरलं की मग ते नदी ऑलरेडी ब्रॉड होऊन जाते. ती नदी पूर्ण अशी जाडच्या जाड होऊन जाते. नदी काय होते? जाड होते. आणि त्या नदीच्या जाड झाल्यामुळं जर दामोदरचं जर पाणी त्यामध्ये आणखी शिरलं तर मग मात्र त्या ठिकाणी आणखी धिंगाणा होतो आणि तिथं पूर्णपणे हा भाग पूरग्रस्त होतो. हा पूर्ण भाग हा पूरग्रस्त होऊन जातो. म्हणजे दामोदरचं पाणी अक्षरशः बाहेर पडतं, पात्राच्याही बाहेर पडतं. कारण की समुद्र काही केलं दामोदर नदीला किंवा हुगळी नदीला आतमध्ये येऊ देत नाही. समुद्राची पावर जास्त आहे नदीपेक्षा. समुद्राची पावर जी असते ती जास्त असते. त्याच्यामुळं काय झालं, समुद्राची पावर जास्त असल्यामुळं या ठिकाणी तो नदीचा जो प्रदेश आहे हा नदीचा प्रदेश पूर्णपणे फुगून जातो. मुख प्रदेश फुगतो आणि त्याच्यामुळे त्या प्रदेशाला पूरक स्थिती निर्माण होते. आता ही पूरस्थिती कंट्रोल करण्यासाठी, अशी पूरस्थिती कंट्रोल करण्यासाठी सगळ्यात पहिले दामोदरवरती धरणं बांधणं खूप गरजेची होती. दामोदरवरती धरणं बांधणं खूप गरजेची होती. आणि यासाठीच काही धरणं बांधायला सुरुवात केली. ओके, दामोदरच्या ज्या काही उपनद्या आहेत, ओके, जसं बराकार नावाची एक उपनदी आहे. ओके, बराकार नावाची उपनदी आहे, दामोदर नावाची जी उपनदी आहे. ठीक आहे, त्यानंतर कंसा बट्टी नावाची जी काही एक नदी आहे त्या ठिकाणी, त्या प्रदेशामध्ये, तर त्या ठिकाणी पर्टिक्युलरली दामोदरवरती 4 ते 5 धरणं सेट केली.
कंसाबाद ती वरती वेगळं धरण सेट केलं, परंतु दामोदर नावाची जी नदी आहे, या दामोदर नदीवरती पर्टिक्युलरली तेनू घाट, ओके, कोणता घाट? तेनू घाट, कोनार आणि पांचेतचा पट्टा, ओके, कोनार, तेनू घाट आणि पांचेत ही महत्त्वाची धरणं बांधली गेली. दामोदर हे एक धरण नाही आहे, दामोदर हा प्रोजेक्ट आहे. पूर्ण दामोदर नदीचं पाणी कसंही करून कंट्रोल करायचं आहे आणि ते कंट्रोल करण्यासाठी त्या दामोदरवरती धरणं बांधणं खूप गरजेचं होतं. धरणं नसली तर दामोदर डायरेक्ट कुठं निघाली? बेटालाच निघाले, समुद्राला. त्याच्यामुळे त्याच्यावरती धरणं बांधून त्याचं पाणी कंट्रोल करणं खूप गरजेचं असतं. म्हणून तेनू घाट, कोनार आणि पांचेत आणि त्यानंतर जे बराकार नावाची जी उपनदी आहे तिची त्यावरती, ओके, तिलैया आणि मैथॉन, तिलैया आणि मैथॉन ही नदी किंवा हे भाग लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. ठीक आहे. तिलैया, कोनार, मैथॉन आणि पांचेत हिल ही धरणं खूप महत्त्वाची आहेत आणि तेनू घाट हे सुरुवातीचं एक धरण. म्हणजे ही 5 धरणं जी आहेत, आता इथं तर 4 दिलेत, पण इथं पण आहे एक तेनू घाट. ही जी 5 धरणं आहेत, या 5 धरणाचं पूर्णपणे मॅनेजमेंट म्हणजेच दामोदर रिव्हर प्रोजेक्ट. आपला हा USA टेनेसी व्हॅली प्रोजेक्टवर 1948च्या काळामध्ये काम केलं होतं. पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये दामोदर व्हॅली प्रकल्पावरती खूप मोठ्या प्रमाणात खर्च केला गेला होता. म्हणजे आपल्या भारताची जी सुरुवात आहे याच प्रकल्पापासून झाली होती असं समजा. आपल्या भारतात स्वातंत्र्यासोबत तयार झालेला एक खूप महत्त्वाचा प्रोजेक्ट, त्यालाच म्हणतात दामोदर बेसिन. त्यालाच काय म्हणलं जातं? दामोदर बेसिन. दामोदर बेसिन. म्हणजे एकच धरण नाही आहे, इथं भरपूर सारी धरण आहेत. एक धरण नाही आहे, तर भरपूर सारी धरणं आहेत. ठीक आहे, इथपर्यंत भाग लिहिलाय. दामोदर बेसिन. ठीक आहे. हुगळी नदीची उपनदी दामोदर नदी आहे. छोटा नागपूरवरून ती येते. झारखंड राज्यात तिचा उगम आहे. त्यानंतर ती पश्चिम बंगालमध्ये हुगळीला जाऊन मिळते. नदीची टोटल लांबी किती आहे? 541 किलोमीटर. ठीक आहे. तिचा निम्मा प्रवाह झारखंड तर निम्मा प्रवाह पश्चिम बंगाल राज्यात आहे. म्हणजे ती अर्धी डिवाइड झालेली आहे, 2च भागातून जाते. ठीक आहे. पूर्व पश्चिम दिशेने बर्दवान शहरापर्यंत वाहते. त्यानंतर ती दक्षिणेकडे वळते आणि कोलकात्याला जाऊन मिळते. याच नदीला, ओके, याच नदीला बंगालचे दुःखाश्रू पण म्हणतात. ठीक आहे. दामोदर नदीलाच बंगालचे दुःखाश्रू असे सुद्धा म्हणतात. लय रडो दे रे बाबांनो, लय बेकार नदी येते. बराकार आणि कोनार या तिच्या महत्त्वाच्या उपनद्या आहेत आणि बराकार आणि कोनार यांच्यावरती सुद्धा महत्त्वाच्या काय दिलेले आहेत? त्याच्या उपनद्या धरणं पण सेट करून ठेवलेले आहेत. बराकार आणि कोनार हे 2 उपनद्या लिहून ठेवा. ह्या दोन्ही नद्या महत्त्वाच्या आहेत. परत परीक्षेला असंच विचारलं जातं, बराकार आणि कोनार ह्या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? आणि आपण एकदम हां, ठीक आहे. बराकार आणि कोनार, ही आहे बराकार आणि ही आहे कोनार. ठीक आहे. बराकार आणि कोनार. बोकारो नावाची सुद्धा नदी हिची उपनदी आहे. बोकारो प्रोजेक्ट आहे बघा त्याच्यावर. बोकारो प्रोजेक्ट.
लिहिलं? चला, आता याचे फायदे काय काय झाले. झारखंड आणि बिहारमधील जे पूरप्रवण क्षेत्राचा जे भाग होता त्याच्यात पूर नियंत्रण झालं होतं. पूरप्रवण क्षेत्र म्हणजे जो पूर निर्माण करतो असा क्षेत्र. ज्या प्रदेशात खूप जास्त पाऊस पडतो आणि खूप जास्त पाऊस पडल्यानं अचानक त्या ठिकाणी पूरग्रस्त परिस्थिती निर्माण होते, अशी पूरग्रस्त परिस्थिती निर्माण करणारा जो प्रदेश आहे त्यालाच म्हणलं जातं पूरप्रवण क्षेत्र. हा जो पूरप्रवण क्षेत्र आहे, या पूरप्रवण क्षेत्राचे पूर नियंत्रण करण्याचे कार्य ह्या प्रकल्पाने केले. मोठ्या प्रमाणात जलसिंचनाच्या सुविधा पुरवल्या गेल्या. हे फॅक्च्युअल डाटे नाही लक्षात राहिले तरी चालतात, पण जलसिंचनाच्या सुविधा त्या ठिकाणी पुरवल्या गेलेल्या आहेत. कारण की एक धरण बांधले का, धरण किती बांधलेत, 5-6 धरणं बांधून ठेवलेले आहेत. आणि या 5-6 धरणं बांधल्यामुळे त्या प्रदेशामध्ये जलसिंचनाच्या सोयी ॲटोमॅटिक काय झाल्या, वाढल्या. त्याच्यामुळे हा भाग पूर्णपणे हराभरा झाला. धरण बांधलं की तिथून जलसिंचन सुरू झालं म्हणून समजायचं. ठीक आहे, उगाच अडवायचं पाणी म्हणून अडवत नाहीत हे लोक. पाणी अडवल्यानंतर ते पाणी शेतकऱ्यांना दिलं पण जातं. ठीक आहे. विविध धरणामधून जवळपास 2,60,000 किलोवॅटची विद्युत क्षमता निर्माण करणे तिथे पॉसिबल झालेलं आहे. नियमित जलोघापासून होणारे मृदा क्षरण नियंत्रित झालेले आहेत. त्या ठिकाणी कंटिन्यू मृदेची धूप होते किंवा मृदेचं क्षरण होतं. ह्या धरणांमुळे काय झालं, मृदेची धूप थांबली. म्हणजे पूर्णपणे नदीचा गाळ आता शेवटपर्यंत जाऊन मिळत नाही किंवा तो समुद्राला जाऊन मिळत नाही. तो मृदेचा गाळ आता थोडासा स्टॉप झालेला आहे. बघा, इथंही धरण आहे, इथंही धरण आहे, इथंही धरण आहे, त्याचबरोबर इथंही धरण आहे आणि इथंही धरण आहे. म्हणजे थोडक्यात काय झालं की जे काही मृदेची धूप होते ही त्या धरणांमुळे काय झालेली, स्टॉप झालेली आहे. आणि जो काही गाळ तयार होतो तो गाळ बरोबर बाहेर काढला जातो. ओके, उलट त्या गाळाचा फायदा होतो आपल्याला. तो गाळ बाहेर काढून तो शेतांमध्ये किंवा आजूबाजूच्या प्रदेशामध्ये जिथं ती बंजर जमीन झालेली आहे ना, अशा ठिकाणी परत ती माती टाकली जाते. आपल्याकडं तर तोच प्रकार चालू आहे, त्यांच्याकडे पण तोच प्रकार चालू आहे. ठीक आहे, हे कंटिन्यू केलं जातं त्या ठिकाणी. अतिरिक्त मृदेचे पुनरुज्जीवन करून कृषीसाठी लागवडीखाली आणणे. बघा, अतिरिक्त मृदा जी तयार होते, अतिरिक्त मृदा जी म्हणजे जी धरणाच्या पायथ्याला गोळा झालेली मृदा आहे तिला परत उकरली जाते, तिला परत गाडीत भरली जाते आणि परत अशा ठिकाणी तिला पाठवली जाते ज्या ठिकाणी मृदेची धूप झालेली आहे. म्हणून अतिरिक्त मृदा जी निर्माण होते ह्या धरणांच्या पायथ्याला किंवा धरणांच्या बेसिनला, ठीक आहे, त्याचं परत पुनरुज्जीवन करून कृषीसाठी त्याचा वापर केला जाऊ शकतो. कृषीसाठी लागवडीखाली त्याची वापर. त्यानंतर दामोदर आणि तिच्या उपनद्यातून अंतर्गत जलवाहतूकसुद्धा करता येऊ शकते आता. ठीक आहे, ह्या धरणांमुळे काय झालं, अंतर्गत जलवाहतुकीचं सुद्धा एक मोठ्या प्रमाणात पार्ट त्या ठिकाणी तयार झालेला आहे. मलेरिया आणि इतर रोगांच्या साथीवरती थोडंसं नियंत्रण ठेवणं गरजेचं पण होतं. जलाशयातून मासेमारीला सुद्धा उत्तेजन दिलं जात आहे. गोड्या पाण्यातील मासेमारीला उत्तेजन दिलं जात आहे. हे सगळे पॉईंट लिहिले, इन्व्हिटेशन देऊ, नोट्सवाले व्यवस्थित लिहून घ्या. झारखंड बिहारमधील पूरप्रवण क्षेत्राचे पूर नियंत्रण झाले. फक्त हे पॉईंट लक्षात ठेवा, पूर नियंत्रण झाले, जलसिंचनाच्या सुविधा पुरवल्या गेल्या. ओके, विद्युत क्षमता निर्माण झाली, मृदा क्षारण नियंत्रण केलं गेलं, अतिरिक्त मृदेचे पुनरुज्जीवन करून कृषीसाठी लागवडीखाली ती जमीन आणली गेली, अंतर्गत जलवाहतूक करणे त्या ठिकाणी पॉसिबल झालं. जलाशयातून मासेमारीला उत्तेजन दिलं गेलं. ठीक आहे, पर्यटनाला उत्तेजन दिलं गेलेलं आहे आणि औद्योगिक विकासाला तिथून पाणी पुरवलं जातं. बोकारो प्रकल्पाला किंवा वेगवेगळ्या माइन्सला दामोदर खोरेच्या भागातून पाणी पुरवलं जातं. दामोदर खोरे प्रकल्पातून पाणी पुरवलं जातं. वेगवेगळ्या माइन्सला, वेगवेगळ्या प्रकल्पांना, वेगवेगळ्या कारखान्यांना पाणी पुरवलं जातं. पाणी पुरवलं जातं.
त्यानंतर तिसरा प्रकल्प हिराकूड धरण प्रकल्प. हिराकूड धरण प्रकल्प. ओडिसा राज्यात महानदीवर, या महानदीवर, या पटकन महानदीवर हिराकूड येथे हे धरण बांधले गेलेले आहे. आले का? ओडिसा राज्यात महानदीवर हिराकूड या ठिकाणी हे धरण बांधलं गेलेलं आहे. ओडिसा राज्यात महानदीवर हिराकूड धरण बांधलं गेलेलं आहे. चला, हो, पुढल्या 4800 हे हिराकूड, हे जे तुम्हाला धरण दिसतंय, त्या धरणाची जी भिंत आहे ना ही, ओके, ही धरणाची पूर्ण लांबच्या लांब भिंत आहे, अगदी इथपर्यंत पुढं. तर हा जो काही प्रकल्प आहे हा सगळा हिराकूडचा प्रकल्प आहे. या हिराकूडची ही सगळीची सगळी लांबलचक भिंत आहे. ही एवढी मोठी लांबलचक भिंत आहे, इथून इथपर्यंत, इथून हा पाट पूर्ण, हा डोंगरच आहे ॲक्च्युली, डोंगरामुळे तिथं थांबलेलं आहे ते, ठीक आहे, आणि तिथून पूर्ण परत ही भिंत. तर हा जो काही डोंगर आणि त्या डोंगरांमध्ये असलेला जो काही प्रकल्प आहे, म्हणजे त्या ठिकाणी भिंत आणि डोंगर यांचा नॅचरल दोघांचं कॉम्बिनेशन केलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी जी तुम्हाला भिंत दिसते, या भिंतीनंतर लगेच या ठिकाणी डोंगर एक, मग लगेच डोंगराच्या बाजूनी परत एक भिंत या ठिकाणी तयार केलेली आहे. म्हणजे थोडक्यात त्या ठिकाणी हे सगळं जलाशय साठवलं गेलं पाहिजे, ते जलाशय त्या ठिकाणी तयार झालं पाहिजे, म्हणून हा सगळ्यात लांबलचक असा जो प्रोजेक्ट आहे, हा लांबलचक असलेला प्रोजेक्ट या ठिकाणी आहे. मग या महानदीवरती बघा, आता हे जे प्रकल्प असतात, अशा प्रकल्पाच्या या बाजूनं, ओके, या ठिकाणावर काय केलं जातं, हा कॅनल तयार केला जातो. म्हणजे बघा, या ठिकाणाहून पाणी सोडायचं, कॅनलमध्ये येतं, मग कॅनलमधून हे वाहून गेलं, ठीक आहे, ही महानदी. मग या महानदीचे जे काही दरवाजे असतात, हे पर्टिक्युलरली दरवाजे सगळे इथं असतात, इथं सेट केलेले असतात. तसा विचार केला तर फक्त महानदीचं पाणी इथूनच सोडलं जातं, फक्त एवढंच आहे, एवढ्याच भागातून महानदीचं पाणी सुटतं, ठीक आहे. पण ही भिंत एक्स्ट्रा बांधून यासाठी ठेवलेली, कारण की मागं खूप मोठा जलाशय तयार झाला पाहिजे, मागे खूप मोठा जलाशय तयार झाला पाहिजे, याच्यासाठी हा प्रयत्न केला जातो. आणि जलाशय तयार करण्यासाठी, ठीक आहे, जलाशय तयार किती मोठा झाला आहे बघा, भिंत एवढीशीच आहे, ओके, पण जलाशय हा एवढा मोठा तयार झाला आहे.
अगदी या भागापासून तर अगदी या भागापर्यंत इथपर्यंत पाण्याचा फुगवटा मागे गेलेला आहे. ठीक आहे, पाण्याचा फुगवटा अगदी लास्टपर्यंत मागे गेलेला आहे. म्हणजे ओडिसा आणि छत्तीसगडपर्यंत हा पाण्याचा फुगवटा सेट झालेला आहे. ठीक आहे, इकडे छत्तीसगड आलं, इकडं ओडिसा आलं. म्हणजे एक प्रकारे या ठिकाणी नैसर्गिक जे डोंगर रांगा आहेत या डोंगर रांगांचा फायदा घेऊन या ठिकाणी तयार केलेलं आहे. ओके. तर हा आहे हिराकूड प्रकल्प. ठीक आहे, हा काय हिराकूड प्रकल्प. तर हिराकूड प्रकल्प हे 61 मीटर उंचीचे आणि 4801 मीटर लांबीचे हे धरण आहे. म्हणजे त्याची जी लांबी आहे हिराकूडची जी लांबी आहे 4801 मीटर लांब आहे. म्हणजे 4 किलोमीटरची लांबीची भिंत जायची. ह्याची भिंत किती लांबीची आहे? 4 किलोमीटर. ठीक आहे, 4 किलोमीटर, 4.8 किलोमीटर असं म्हणू शकता. 4.8 किलोमीटर किंवा लक्षात ठेवा 4801 मीटर लांबीची भिंत आहे. ही भारतातील सगळ्यात लांबीचं धरण आहे. हे सर्वात लांबीचं धरण आहे 4801 आणि उंची त्याची आहे 61 मीटरची फक्त. या धरणामुळं जलसाठा चांगल्या पद्धतीने डेव्हलप झालेला आहे. ठीक आहे, जलसाठा चांगला डेव्हलप झालेला आहे. याच नदीवर म्हणजे कुठल्या महानदीवर आणखी 2 धरणं आहेत पुढं. ते आहेत नारज आणि तिकरापारा. नारज आणि तिकरापारा महानदीवरची ही 2 धरणे आहेत. ठीक आहे, महानदीची ही महत्त्वाची 2 धरणे आहेत. ठीक आहे, महानदीची केंद्रे आहेत. या महानदीच्या आजूबाजूला जर थोडासा विचार केला, महानदीच्या आजूबाजूला जर तुम्ही विचार केला तर रायपूरचा प्रदेश आहे. ठीक आहे, याच्या उत्तरेकडे खनिजांच्या साठ्याचा हब म्हणून ओळखला जाणारा छोटा नागपूरचा पठार आहे. या हिराकूड प्रकल्पाच्या उत्तरेकडे छोटा नागपूर खनिजांचं माहेरघर म्हणून ओळखलं जाणारं छोटा नागपूरचं पठार आहे. बॉक्साईटच्या खाणी या ठिकाणी प्रसिद्ध आहेत. आठवते ना बॉक्साईट, ओडिसा बॉक्साईटमध्ये लोहामध्ये ठीक आहे टॉप लेवलवरती आहे. मग हे जे आहे तर मग या स्वरूपात आहे, लक्षात ठेवा. हिराकूड धरण खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर कोसी धरण, कोसी प्रकल्प. या कोसी नदीला सुद्धा बिहारची दुःखाश्रू असं म्हटलं जातं. या नदीला एवढा भयानक पूर येत असतो, म्हणजे दर 4 वर्षात या ठिकाणी महापूर असतोच. ह्या कोसी नदीची खासियत ही आहे. आणि कोसी नदी दर 5 ते 10 वर्षामध्ये त्याचे पात्र बदलते. ओके, ते पात्र बदलत राहते. तिचं असं एक पात्र फिक्स नाही राहत कधीच. ती पात्र चेंज करत राहते, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, दुसऱ्या ठिकाणाहून तिसऱ्या ठिकाणी. त्याच्यामुळं बिहारची दुःखाश्रू ओके असं तिला म्हटलं जातं. विनाशकारी पूर आणि वारंवार नदी पात्र बदल याच्यामुळं ह्या नदीवरती खूप मोठ्या समस्या आहेत. आणि या समस्या दूर करण्यासाठीच भारत सरकार आणि नेपाळ सरकार यांच्यामध्ये 1954 साली एक करार झाला होता. त्यालाच म्हणतात कोसी करार, कोसीचा करार. कारण की ही शेवटी नदी येते कुठून? शेवटी नदी येते नेपाळमधून. आणि जर नेपाळमधून जर नदी येत असेल तर नेपाळमधून नदी जर येते तर त्या नदीला त्या ठिकाणी कंट्रोल करणं गरजेचं आहे. म्हणून नेपाळमध्ये सुद्धा धरणं बांधणं गरजेची आहेत. नेपाळमध्ये धरणं बांधणं गरजेची आहेत आणि भारतामध्ये सुद्धा धरणं बांधणं गरजेची आहेत.
आणि म्हणूनच या नदीवर धरण बांधण्याची प्रक्रिया सुरू झाली. 1954 मध्ये आपण पूर्णपणे हा एक सेटअप तयार केला. ठीक आहे. याचा सुधारित मसुदा 1961ला आला आणि प्रकल्पाच्या कामाला 1955 साली सुरुवात झाली सुद्धा होती. पण सुधारित मसुदा 1961ला आला आणि हा काही एका 4 वर्षात आणि 5 वर्षात कंप्लीट नाही झाला. ह्याला कंप्लीट व्हायला पुढचे 8 ते 10 वर्ष लागले होते. पण जे 55ला काम सुरू झालं पण ते कंप्लीट झालं होतं अगदी 65च्या काळापर्यंत. त्याच्या मधल्या काळामध्ये आपले बरेचसे प्रॉब्लेम्स पण आले, आपल्याला फायनान्शियल इश्यू पण आले, आपली 2 युद्ध झाली आणि त्यानंतर कुठेतरी कसाबसा हा कोसी प्रकल्प कंप्लीट झाला. कोसी प्रकल्प जो होता ना तो कोसी प्रकल्प खूप सिस्टमॅटिक पद्धतीनं रन केला गेला आहे. पण तरी पण आजही या कोसी प्रकल्पाची क्षमता आणि नदीची क्षमता याच्यामध्ये ना कुठेतरी विसंगती आहे. विसंगती म्हणजे काय, तर कोसी प्रकल्प म्हणजे याच्यावरती धरणं बांधलेली आहेत पण कधी कधी नेपाळचं काय होतं, नेपाळ आहे ना आउट ऑफ कंट्रोल कधी कधी जातो. म्हणजे थोडक्यात असं समजून चला की नेपाळमध्ये जर समजा पूर आला तर नेपाळ धरणाचे दरवाजे ओपन करतो न सांगता. नेपाळमध्ये जर समजा पूरस्थिती निर्माण आली, खूप जास्त पाणी तिथं साठवलं गेलं तर नेपाळ कधी कधी न सांगता दरवाजे ओपन करतो. मग आपल्याकडं आपल्या धरणांवरती लोड येतो. मग आपल्या धरणांवरती लोड आल्यानंतर आपल्याला पटकन दरवाजे ओपन करावे लागतात आणि दरवाजे ओपन केल्यानंतर कोसी आउट ऑफ कंट्रोल होते. मग तरीसुद्धा बऱ्यापैकी आपण कोसीचं पूर नियंत्रण करायचा प्रयत्न करतोय. तरीसुद्धा पूर नियंत्रण करून सुद्धा धरणं बांधून सुद्धा कोसी पात्र बदलते. म्हणजे कोसीचं पाणीच असं आहे किंवा कोसीचा पाण्याचा फ्लोच असा असतो की अक्षरशः ते पाणी सगळं जाऊ द्यावं लागतं. कारण की कंटिन्यू हिमालयातून पाणी येत राहतं, म्हणजे ही नदी असं समजून चला की 4 महिने सताड ओपनच करून ठेवावं लागते पावसाळ्यामध्ये. ओके, पावसाळ्यामध्ये या धरणांचा खूप जास्त उपयोग होत नाही पण तरी पण आहे. आपण अजून समजून चालू की बाबा कोसी प्रकल्प एक चांगल्या पद्धतीने आहे. याच्यासाठी आपल्याला जावं लागेल भारत आणि नेपाळच्या बॉर्डरवर. कारण की भारत आणि नेपाळच्या बॉर्डरवरती हनुमान रांगा आहेत आणि नेपाळमध्ये हनुमान नगर येथे त्याच्यावरती बांधारा बांधायचं काम सुरू झालं होतं. कोसी प्रकल्प पण देखणा म्हणण्यापेक्षा असं मी म्हणेल की चांगला आहे. लय प्रकल्प आहेत आपल्याकडं, पहिलेचे 50 प्रकल्प आहेत. कुठे गेला मी, कुठे फिरायला लागलो, सरळ हो इथे कोसी. ठीक आहे. ओके, आता मग हा कोसी बॅरेज आहे. म्हणजे थोडक्यात फक्त कोसीवरती काय केलेलं आहे, एक डॅम बांधायचा प्रयत्न केला आहे. दॅट्स इट. कोसीवरती फक्त डॅम बांधलेला आहे. म्हणजे थोडक्यात असं समजून चला की जो पाणी येतं आहे ना हे पाणी सतत पुढं चाललं आहे. फक्त डॅम बांधून बाजूला कालवे काढलेले आहेत. बघा, एक कालवा इकडे गेला आहे आणि एक कालवा इकडे गेलेला आहे. कालवे काढून कोसी नदीचं पाणी फक्त काय केलेलं आहे, कमी करायचा प्रयत्न केलेला आहे. आणि इथं कोसी नदीला कंट्रोल करण्यासाठी तुम्ही पूर्णपणे तिच्यावरती असं खूप उंच धरण बांधूच शकत नाही. खूप उंच धरण बांधताच येणार नाही कारण की कोसी नदीला पाणीच भरपूर असतं आणि एवढ्या मोठ्या नदीला म्हणजे त्या फ्लो एवढा असतो की त्याला कंट्रोल करणं हे पॉसिबल नाही. तिथं खूप मोठे असे डोंगर नाही आहेत. मग आपल्या भारताने डोकं काय चालवलं, आपल्या भारताने नेपाळला सांगितलं एक काम करू, ओके आपण आहे ना तुमच्याकडे काही धरणं बांधू, म्हणजे तुमच्या कोसीच्या काही उपनद्या ज्या आहेत ना आतमध्ये त्यांच्यावरती आम्ही काही धरणं बांधून देतो, म्हणजे तुम्ही तिकडंच पाणी कंट्रोल करा आणि इकडं पाणी कमी होऊ द्या. पण ज्यावेळेस पावसाळा असतो ना त्यावेळेस मग मात्र सुट्टी नाही. कोसी नदी कशीही येते बाबा, कोसी नदी काहीही करू शकते, काहीही. म्हणजे इथून हा जो तीर आहे, ओके, हा कमीत कमी 1 ते 2 किलोमीटरच्या अंतराचा आहे. 1 ते 2 किलोमीटर अंतराचा ह्या तीरापासून त्या तीरापर्यंतचा आहे. पण ज्यावेळेस पूर येतो ना, ओके, पूर येतो त्यावेळेस आपल्या भारतामध्ये ह्या डॅमला क्रॉस केल्यानंतर कोसी नदी ही आउट ऑफ कंट्रोल होते. ती या भागापासून तर इथपर्यंत कुठं पण जाऊ शकते, ती कुठेही पांगते. आणि जर महापूर आला तर तिचं पात्र हे कमीत कमी 70 ते 80 किलोमीटरच्या आसपास राहतं. एवढं मोठं फक्त पाणीच असतं तिथं. मधल्या आदली सगळी शेती पाण्याखाली. ठीक आहे, तर हा सगळ्यात मोठा इफेक्ट त्या ठिकाणी पडतो. त्यामुळे कोसी नदी सुद्धा महत्त्वाची आहे. ओके, नेपाळमध्ये हनुमान नगर
या भागात, नेपाळमध्ये कुठं, हनुमाननगर या ठिकाणी बंधारा बांधायचा. पूर नियंत्रणासाठी नदीच्या दोन्ही काठांवर भराव टाकायचा. म्हणजे फक्त भराव टाकायचा, दुसरं काहीच करू शकत नाही आपण. या नदीला कंट्रोल करता येत नाही आणि कंट्रोल करायचा असेल तर दोन्ही नदीच्या पात्रांवरती भराव टाकत राहायचा कंटिन्यू. तिथलीच माती उचलायची, नदीच्या किनाऱ्यावर टाकायची. म्हणजे आपण भराव टाकतोय तिला की तिचं पाणी ओव्हरफ्लो होऊ नये. तिचं हिला जर कंट्रोल करायची असेल तर एकच ऑप्शन आहे, एक तर तुम्ही बंधारा बांधून तिचं पाणी कंट्रोल करा, कॅनल काढून तिचं पाणी तुम्ही डिवाईड करा, किंवा सगळ्यात महत्त्वाचं काठांवर भराव टाका. म्हणजे पाणी बरोबर त्या पात्रातूनच पुढे जाईल. जलसिंचन कालव्यांची निर्मिती करा आणि जलविद्युत निर्मिती करा. जलविद्युतीची निर्मिती जर केली, ओके, जलविद्युत प्रकल्पांची निर्मिती केली तर त्या ठिकाणी ॲटलिस्ट वीज तरी निर्माण होईल. ॲटलिस्ट काय तयार होईल, एक वीज तरी निर्माण होईल. ठीक आहे, चला पुढचा पॉईंट लिहा. पुढचे पॉईंट लिहा. जवळपास 270 किलोमीटर लांबीचे दोन्ही बाजूनी भराव टाकलेला आहे कोसी नदीला. 270 किलोमीटर लांबीचा दोन्ही बाजूंनी भराव टाकलेला आहे कोसी नदीला. ठीक आहे, हनुमाननगर येथे मगाशी मी जे तुम्हाला धरण दाखवलं, ओके, तर जे बॅरेज दाखवला, धरणाचा एक बांध, त्याची लांबी लिहा 1149 मीटर. त्याची लांबी 1149 मीटर. ठीक आहे, आणि उंची 72 मीटर. या धरणापासून 2 कालवे तयार करून पूर नियंत्रणाचं काम केलं जाते. ठीक आहे, चला पुढचा लिहा रिहांद खोरे प्रकल्प. नेक्स्ट प्रकल्प रिहांद खोरे. किधर आहे रिहांद? तर उत्तर प्रदेशमधील सर्वात महत्त्वाचा बहुउद्देशीय प्रकल्प आहे. ठीक आहे, उत्तर प्रदेशमध्ये मिर्झापूर नावाचा एक जिल्हा आहे. यूपीमध्ये मिर्झापूर नावाचा एक जिल्हा आहे आणि या मिर्झापूर नावाच्या जिल्ह्यामध्ये शोण नदी आहे. मिर्झापूर नावाच्या जिल्ह्यामध्ये काय आहे? शोण नदी आहे. आणि या शोण नदीची एक उपनदी आहे रिहांद. ठीक आहे, रिहांद नदीवर पिपरी जवळ, कशाजवळ? पिपरी नावाच्या जवळ. ठीक आहे, सोन रिव्हरची उपनदी असलेली पिपरी नावाची जी नदी आहे, या पिपरी नावाच्या नदीजवळ 934 मीटर लांब आणि 92 मीटर उंचीचं एक धरण बांधण्यात आलेलं आहे. ओके, धरण बांधण्यात आलेलं आहे. ठीक आहे, भारतातील हा मानवनिर्मित सर्वात मोठा जलाशय समजला जातो. आणि या जलाशयालाच गोविंद वल्लभ पंत सागर जलाशय असं म्हणतात. हा मानवनिर्मित सर्वात मोठा जलाशय आहे. मानवाने खोदून खोदून हा तयार केलेला आहे, नॅचरली तयार केलेला नाही आहे. म्हणजे सहसा आपण नदीवरती धरण बांधतो आणि नदीच्या बॅक साईडला जो काही फुगवटा होतो नॅचरली, त्याला आपण काय म्हणतो? नाही, नॅचरली तो तयार होतो त्याला नैसर्गिक जलाशय म्हणतात. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल आपण कोयना डॅमवरती किंवा कोयना नदीवरती धरण बांधलं. धरण बांधल्यानंतर मागच्या बाजूला जो काही जलाशय तयार होतो हा नॅचरली तयार होतो. ओके, हा जलाशय आहे ना, हा जलाशय मात्र माणसाने खोदून खोदून तयार केलेला आहे. म्हणजे ऑलरेडी हा जलाशय एवढा खोदलाय आणि मग धरण बांधले. कारण की या ठिकाणी खूप मोठा असा डोंगररांग वगैरे काही नाही आहे, इथं खूप मोठी डोंगररांग नाही आहे. मग अशा ठिकाणी जलाशय तर तयार करायचा आहे, कारण की त्या प्रदेशात दुष्काळ पडला होता आणि सर्वात जास्त दुष्काळ प्रदेश हाच आहे. इंग्रजांच्या काळापासून जे दुष्काळ पडलेत ना मोठे मोठे, ते सगळे याच प्रदेशात पडलेले आहेत. त्याच्यामुळे या प्रदेशातला दुष्काळ घालवायचा होता. आणि शोण नदी काही हंगामी नदीच आहे ना, ती काही बारमाही नदी नाही आहे. भले ती शोण नदी गंगेची उपनदी आहे, पण तरीसुद्धा शोण नदी काय आहे?
हंगामी नदी. मग या हंगामी नदीचा फायदा घेण्यासाठी मग तिथं एक महत्त्वाची रचना तयार करायचं ठरवलं. आता ती कोणती आहे ती समजून घ्या. आता बघा इथं थोडंसं खाली यायचं, खालच्या आळीला. कुठे गेली गंगा? सोनबाई कुठे गेली तू? बघा इथं ही आहे सोन नदी. ही सोन नदी अशी इकडून या साईडला गेलेली आहे आणि या सोन नदीच्या या बाजूला हे पिपरी गाव दिसलं का? आणि या पिपरी गावावरती इथं रिहांद बांध आहे. हा रिहांद बांध, हा आहे तो रिहांद बांध. ठीक आहे. या रिहांद बांधचं हे धरण म्हणजे या ठिकाणी ओके, या ठिकाणी हे जे काही डोंगर रांगा होत्या या डोंगर रांगांच्या बरोबर मधल्या भागामध्ये त्यांनी धरण बांधलं आणि या बाजूला नदी तयार केली. आणि या साईडला या ठिकाणी पूर्णपणे एक जलाशय खोदता कसा येईल ह्याच्यासाठी प्रयत्न केला गेला. म्हणजे डोंगराचा पुरापूर वापर करून आणि जलाशय आणखी जास्त मोठा पाहिजे म्हणून आणखी तो जलाशय फोडण्याचा प्रयत्न त्यांनी केला. म्हणजे याच ठिकाणची माती याच धरणासाठी वापरली आणि धरण चांगलं तयार केलं. धरण चांगलं तर तयार केलंच केलं, परंतु हे एक लक्षात घ्या की या ठिकाणी हा जो काही डोंगरी प्रदेशातून जे काही छोटे मोठे पावसाचं पाणी येतं, खूप मोठं जलाशय तयार करून ठेवले. खूप मोठं जलाशय, खूप मोठं. ओके. आणि अजूनही बघा जलाशयाची कामं इथं चालूच आहेत. दिसली? फोडाफोडीची कामं चालूच आहेत इथून. म्हणजे हे जलाशय मोठाच केला जातोय. ओके. हा जलाशय आणखी मोठा करायचा प्रयत्न केला जातोय. आणि या प्रदेशामध्ये बघा हे सुद्धा जलाशय मोठा केला जातोय. जलाशयाचा प्रयत्न केला जातोय की जास्तीत जास्त तो मोठा झाला पाहिजे. म्हणून याला मानवनिर्मित भारतातील सर्वात मोठा जलाशय म्हणून ओळखला जातं. कारण की जलाशयाची कामं कंटिन्यू चालू आहेत. याला कंटिन्यू फोडला जातोय. कदाचित हा सगळा पट्टा जलाशयच तयार करतील. आणि खाणी पण भरपूर मोठ्या प्रमाणात आहेत. खाणीसुद्धा मोठ्या प्रमाणात आहेत. म्हणजे एवढं मोठं जलाशय तयार होईल तर कुठं होईल तर या ठिकाणी. म्हणून बरोबर एवढंच धरण आहे. धरण लहान असतं पण त्याच्या मागचा जलाशय खूप मोठा तयार केला जातो. आणि जास्त जलाशय मोठा तयार झाला तर समजायचं ह्या भागात आता सध्या दरवाजे बंद आहेत पण पाणी इथून खाली जातं हे लक्षात ठेवा. सध्या दरवाजे बंद आहेत. उन्हाळ्यातले फोटो असतात ते. गुगलवरचे सगळे फोटो हे उन्हाळ्यातले असतात. ते पावसाळ्यात आणि हिवाळ्यात काढत नाहीत फोटो. ओके. उन्हाळ्यातले ऊन लागतं म्हणते आणि हिवाळ्यातले थंडी लागते म्हणते. त्यामुळे ते फक्त पावसाळ्यातले पाऊस असते, ढग असते, त्याच्यामुळे फोटो नीट क्लिअर येत नाहीत. ठीक आहे. फोटो नीट क्लिअर येत नाहीत. ते फक्त उन्हाळ्यात काढते. तर अशा पद्धतीचं हे. चला कुठं जायची गरजच नाही आहे ना, सहल बैल काढायची. सगळं आता इथंच झालेलं आहे तुमचं. चला पटकन लिहा पुढं. रिहांद खोरे प्रकल्प. रिहांद खोरे प्रकल्पाचा भाग लिहिला आहे. मिर्झापूर जिल्ह्यातील शोन नदीची उपनदी असलेल्या रिहांद नावाच्या नदीवर. शोन नदीची उपनदी आहे रिहांद नदी. या रिहांद नदीवरती हा डॅम तयार केलेला आहे. ठीक आहे. ह्याच्या उत्तरेकडे ओके, ह्याच्या उत्तरेकडे कुठे गेलं? हां, ह्याच्या उत्तरेकडे सोन रिव्हरवर ओबरा या ठिकाणी दुसरं धरण तयार करण्यात आलेलं आहे. ते लिहून गेलं. रिहांद प्रकल्पाच्या उत्तरेकडे ओबरा सोन नदीवर. रिहांद प्रकल्पाच्या उत्तरेकडे सोन नदीवर ओबरा नावाचं धरण बांधलं गेलेलं आहे. कोणतं धरण? ओबरा या ठिकाणी धरण बांधलं गेलेलं आहे. हे सुद्धा एक मल्टीपर्पज प्रोजेक्ट आहे. ओबरा हा सुद्धा एक मल्टीपर्पज प्रोजेक्ट आहे. या ठिकाणाहून या प्रदेशामध्ये असलेल्या चुनखडक, बॉक्साईट, लोहखनिज, कोळसा
या खाणींना पाणी पुरवठा केला जातो. या खाणींना पाणी पुरवठा केला जातो. तसंच या प्रदेशामध्ये पूर्णपणे थर्मल पॉवर प्रोजेक्ट पण आहे. ओबरा डॅमचा पॉवर हाऊस पण आहे, थर्मल पॉवर स्टेशन पण आहे. ठीक आहे, भरपूर काय काय गोष्टी आहेत. ओके, ठीक आहे, भरपूर काय काय गोष्टी या ठिकाणी डेव्हलप झालेल्या आहेत ओबरा. त्यानंतरचा नेक्स्ट पॉईंटला चंबळ खोरे. या ठिकाणी मासेमारी पण डेव्हलप झालेली आहे. नेक्स्ट पॉईंट कम इन टू चंबळ. चंबल की घाटी में आ जाओ. चलो, राजस्थान आणि मध्य प्रदेश यांच्यातील हा संयुक्त प्रकल्प यमुनेची उपनदी चंबळ नदीवरती 1954 साली उभारण्यास सुरुवात झाली. कधी? 1954 साली उभारण्यास सुरू झाली. याचा उद्देश होता जलसिंचन, जलविद्युत आणि चंबळ खोऱ्यातील मृदा धुपेपासूनचे संरक्षण व्हावे यासाठी ही योजना तयार केली गेली होती. ठीक आहे, याच्यामध्ये सगळ्यात पहिला प्रयत्न केला गेला होता गांधीनगर किंवा गांधी सागर. सगळ्यात आधी गांधी सागर धरण बांधलं गेलं. बघा, ही चंबळ नदी आहे. सगळ्यात त्याच्यावरती गांधी सागर धरण बांधलं गेलं. गांधी सागर धरण, ओके, इथं गांधी सागर धरणानंतर राणा प्रताप डॅम आणि त्याच्यानंतर जवाहर सागर डॅम असे 3 डॅम या ठिकाणी तयार केलेले. चंबळ प्रकल्पामध्ये 3 धरणं आहेत आणि त्याची दक्षिणेकडून उत्तरेकडचा क्रम लक्षात ठेवा. दक्षिणेकडून उत्तरेकडचा जो क्रम आहे ना, हा दक्षिणेकडून उत्तरेकडचा क्रम तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. गांधी सागर डॅम, राणा प्रताप सागर डॅम आणि जवाहर सागर डॅम. ठीक आहे, गांधी सागर डॅम, राणा प्रताप डॅम आणि जवाहर सागर डॅम असे 3 डॅम या ठिकाणी आहेत. ठीक आहे, आता जाऊ आपण मॅपवरती बघायला. तुम्ही आले का मॅपवर का नाही आले? मी एकटाच आहे काय मॅपवरती? चलो रे बाबा. बनसागर लेक हमको नहीं जाना उधर. चला, या कुठे गेले? आले का? चंबळबाई कुठे तू? सापडली. बघा, ही आहे चंबळ. दिखी? ही आहे चंबळ. चंबळ अशा एरियातून वाहते की लिटरली तिथं खरंच बिहड तयार झालेलं आहे. तो एरिया खूप भयानक पद्धतीने मृदेच्या धुपीनं हँग झालेला प्रदेश होतो. एवढी मृदेची धूप झालेली आहे ना, एवढी मृदेची धूप झालेली की अक्षरशः तिथं शेती कमी आणि धूप जास्त दिसेल तुम्हाला. ह्या सगळ्या डॅमेज असलेल्या लँड्स आहेत. जिथं तुम्हाला हिरवे जमीन दिसते ती शेती आहे, पण बाकीची जी काही शेती तुम्हाला किंवा बाकीचा जो काही प्रदेश दिसतोय हा सगळा बॅड लँड म्हणून ओळखला जातो. त्याला आपण असं म्हणू शकतो की मृदेची धूप झाल्यामुळे त्या ठिकाणची वरच्या मृदेचा थर गायब झालेला आहे आणि खाली फक्त मुरमाड जमीन राहिलेली आहे. त्याच्यामुळे या प्रदेशाचं आता तर हा खूप डेव्हलप झाला, नाही तर एकेकाळी ह्याच्यावरती कोणी कुठं जातही नव्हतं, कोणी इथं फिरकतही नव्हतं. हा सगळा डाकू लोकांचा एरिया होता. म्हणजे या ठिकाणी पोस्टिंग होणं म्हणजे IPS लोक घाबरायचे. ओके, मोठे मोठे कलेक्टर वगैरे लोक तिथून पैसे देऊन ट्रान्सफर घेऊन घ्यायचे दुसरीकडे, पण चंबळ नको म्हणायचे. कारण की चंबळचा खोरं हे असं खोरं होतं की ज्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणाची वाईट भूमी म्हणजे काय, तर तिथं सपाट प्रदेशच नाही आहे. तिथं असे छोटे मोठे पाठ, छोटे मोठे ओढे, कुठेही कसेही ओढे तयार झालेले आहेत. ओके, आता बघा ना, ह्याच एरियात बघा, ही आहे मेन नदीचा भाग. ओके, ही आहे नदीचा भाग. परंतु या नदीच्या बाजूला हे बघा, इथे एक ओढा आला का, इथे एक ओढा आला. ओके, या ठिकाणी एक नदी, त्याच्यावर थोडं पुढं गेलं तर या ठिकाणी एक ओढा दिसतोय. हे असे सगळे प्रत्येक ठिकाणाहून ओढेच ओढेत. म्हणजे या ठिकाणी अशी कुठेच सपाट जमीन नाही आहे. प्रत्येक ठिकाणी असा खाली ओढा आहे, मग जमीन आहे, परत खाली खड्डा आहे, परत जमीन आहे, परत खाली खड्डा आहे. त्याच्यामुळे डाकू लोकांना लपण्यासाठी सगळ्यात बेस्ट जागा आहे. म्हणजे थोडक्यात असं समजून चला की टोपोग्राफिकली स्ट्रक्चरमध्ये चंबळचा जो भाग आहे हा असा सपाट जमिनीचा भाग नाही आहे. या ठिकाणी अशी जमीन आहे, परत एक खड्डा आहे, असा परत एक अशी जमीन आहे, परत एक खड्डा आहे, परत एक जमीन खड्डा आहे, परत एक जमीन खड्डा आहे, परत एक जमीन खड्डा आहे. म्हणजे जर इथं पोलीस उभा राहिला ना तर इथं कोण लपले ते कळत नाही आणि इथून पळून जाण्यासाठी त्याला दोन्हीकडे चान्स असतो. किंवा ते लोक काय करतात, इथून एवढा एक भुयारी मार्ग काढतात आणि दुसरीकडे लपून जाण्याचा प्रयत्न करतात. लय हुशार लोक होते ते. त्यामुळे ना जे बागी लोक किंवा डाकू लोक जे लोक असायचे ना, हे लोक बरोबर या भागामध्ये लपून राहायचे.
आपल्याकडे सपाट प्रदेश आहे, आपल्याकडे इथून बघितलं की लांबपर्यंत दिसतं, खाली खड्डेच नाही आहेत आपल्याकडे. तिकडे ना खड्डे आहेत, असे ओढे नाले लय वेगवेगळ्या प्रकारची पार्ट आहेत त्या ठिकाणी. त्याच्यामुळे तिथे एकसारखी अशी जमीन बिलकुल नाही आहे. आणि म्हणून चंबळचं खोरं हे सगळ्यात मोठं नंदनवन मानलं जात होतं एकेकाळी डाकू लोकांचं, सगळ्यात मोठं नंदनवन. आणि ते काय झालं, कारण की त्या ठिकाणी विकास नव्हता, त्या ठिकाणी शेतीला व्यवस्थित पाणी नव्हतं. चंबळची नदी होती, पण चंबळच्या नदीवरती त्या नदीचं पाणी थांबवलंच जात नव्हतं. बघा, हा एक सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होता. चंबळमध्ये डाकू लोक का तयार झाले? इंग्रजांच्या काळापासूनचे डाकू आहेत ते काय आत्ता तयार नाही झाले. भारत स्वतंत्र झाल्यानंतर डाकू तयार झाले. ते इंग्रजांच्या काळापासूनचे डाकू होते. आणि त्यांचा एकच उद्देश होता त्या ठिकाणी की आम्हाला आमच्या शेतीमध्ये पाणी अवेलेबल होत नाही, आमचं शेतीचं पाणी दुसरीकडे जातं, आम्हाला शेतीला पाणीच मिळत नाही. म्हणून त्या लोकांनी शेतीचा व्यवसाय सोडून लुटमारीचा व्यवसाय सुरू झाला. त्यांचा पण काय प्रॉब्लेम नाही ना, त्यांचाही त्यात काय दोष नव्हता. मग जर ह्या लोकांना लुटमारीचा बिझनेस किंवा त्या लुटमारीचा धंदा जर कमी करायचा असेल तर ह्या लोकांना पाणी देणं गरजेचं आहे, हे गव्हर्नमेंटला लक्षात आलं. आणि म्हणून गव्हर्नमेंटने चंबळ नदीवरती धरणं बांधायची सुरुवात केली की ॲटलिस्ट या धरणांमुळं त्या ठिकाणी शेतीसाठी अवेलेबल पाणी होऊन जाईल. आणि हे जे डाकू लोक आहेत किंवा जे गुंड लोक आहेत किंवा जे बागी लोक आहेत, अशा लोक हे लुटमार करण्याचे जे कामं आहेत हे सोडून देतील आणि गपचूप शेती करतील. आलं लक्षात? गपचूप शेती त्या ठिकाणी करतील, हा त्यामागचा उद्देश होता आणि तो सक्सेसफुल पण झालेला दिसतोय. म्हणून सगळ्यात पहिले चंबळ नावाची जी नदी आहे, ओके, बघा ना, या साईडला राजस्थान, पलीकडच्या साईडला कोण, ही जी चंबळ नावाची जी नदी आहे, ही चंबळ नावाच्या नदीवर सगळ्यात आधी मध्य प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश राजस्थानच्या पट्ट्यामध्ये, ओके, मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या पट्ट्यामध्ये एक गांधी सागर डेव्हलप करायचं ठरवलं. आणि या गांधी सागरसाठी एक गांधी सागर जलाशय तयार करायचा आणि गांधी सागर जलाशयातूनच एक डॅम क्रिएट करायचा. डॅम कुठे गेला? हां, पुढे म्हटलं कसा काय गायब झाला. ठीक आहे, हा आहे डॅम. ठीक आहे, हा काय एक डॅम. ठीक आहे, म्हणजे हा गांधी सागरचा डॅम. लक्षात आलं? आणि ह्याच्या मागे तयार झालेला हा पूर्ण कोणता भाग? गांधी सागराचा भाग. आणि याच्यावरती बघा, इकडं राजस्थान आहे आणि खालच्या साईडला MP आहे. राजस्थान इथून आहे आणि MP मध्ये हे धरण आहे. थोडं सेट करून घ्या. त्याच्यानंतर राजस्थानमध्ये जसं गेलं, राजस्थानमध्ये लगेच पुढं राणा प्रताप सागर सुरू झालं. ओके, राणा प्रताप सागरचा हा डॅम. राणा प्रताप सागर, या प्रताप सागरच्याच बाजूला या ठिकाणी राणा प्रताप सागर डॅम. पाणी सोडले बरं का, बघा असं असते पाणी. फोटो काढताना नेमकं पाणी सोडलं. ठीक आहे, असं पाणी सोडते. जायचं का रे? तर तयारच असतं राव. ठीक आहे, या ठिकाणी पाणी असं जंप करतं. ते इंटरनेटवरती फोटो आहेत बघायचे. पाणी आल्यानंतर खाली जातं आणि खालून असं पाणी मस्तपैकी वरती उडतं. तो पॅटर्न येतं. ह्याचे फोटो आहेत इंटरनेटला ह्या डॅमचे. अरे खूप सुंदर दिसतो तो. म्हणजे लिटरली पाणी खाली जातं आणि खालून परत जंप करून परत वरती येतं. आणि ते जे असं पुढं पडतं ना, ते लय भारी राहतं. ठीक आहे, हा तो पट्टा. ओके, चला असो. तर याच्याच बाजूला, ओके, जिथं हे राणा प्रताप सागर आहे त्याच्याच बाजूला रावत भाटा नावाचं एक काय आहे शहर. आणि रावत भाटाला काय आहे राजस्थानमध्ये? न्यूक्लिअर पॉवर स्टेशन. या ठिकाणी न्यूक्लिअर पॉवर स्टेशन आहे. तर तिथं बाजूला लिहून घ्या, न्यूक्लिअर पॉवर स्टेशन या रावत भाटालाच आहे. आणि या न्यूक्लिअर पॉवर स्टेशनच्या जवळ हे राणा प्रताप सागर डॅम आहे. बरं, आता हे चंबळ नदी चालली पुढं. आता या राणा प्रताप सागरच्या समोरच्या मोरच्या बाजूला गेली. ओके, मोरच्या बाजूला गेलं की त्याच्यावरती काय आहे? जवाहर सागर धरण.
दिसलं का जवाहर सागर धरण? जवाहर सागर धरण. आणि त्याच्या पुढं बघा आखी नदी मोकळी, कोरडी ठण, हे असतात पठारे नद्या. आखी नदी मोकळी, कोरडी, लिटरली कोरडी आहे. तुम्ही चालतही जाऊ शकता. ठीक आहे, तुम्ही आरामशीर, म्हणजे चंबळ नदी इथपर्यंत भरलेली आहे आणि याच्या पुढे चंबळ नदी अख्खी कोरडी आहे, सगळीच्या सगळी कोरडी आहे. तुम्ही चालतही जाऊ शकता, काहीच नाही आहे त्या नदीमध्ये. ओके, मग फक्त पुढं काही असे छोटे मोठे डॅम्स आहेत. मग ह्या डॅममुळं म्हणजे असे बांधारे बांधून ठेवलेले आहेत, त्याच्यामुळे या मधल्या भागात पाणी आहे. थोडेसे बंधारे बांधून, छोटे छोटे बंधारे बांधून त्या नदीला पाणी अडवण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे, बस एवढंच. तर हा आहे चंबळ नदीचा पट्टा. पण हे 3 धरणं लक्षात ठेवा. ओके, की दक्षिणेकडून उत्तरेकडे. माया वाजते कोण वरे तो मालक? चला, तुंगभद्रा बहुउद्देशीय प्रकल्प. तुंगभद्रा हे कोणत्या नदीची उपनदी आहे? तुंगभद्रा आंध्र प्रदेश आणि कर्नाटक यांचा संयुक्त प्रकल्प आहे. ही कृष्णेची उपनदी आहे. ही कोणाची उपनदी आहे? कृष्णेची उपनदी आहे. कर्नाटकामधील बेल्लारी नावाचा जिल्हा आहे. या बेल्लारी नावाच्या जिल्ह्यामध्ये कृष्णेची उपनदी असलेल्या तुंगभद्रा नदीवरती मल्लापूर या ठिकाणी धरण बांधण्यात आलेलं आहे. ठीक आहे, या धरणाची लांबी सुद्धा काही कमी नाही आहे. लांबी लय लांबलचक आहे, 2441 मीटर लांब आहे आणि उंची 50 मीटरची आहे. हे सुद्धा भलं लांबलचक आहे. दक्षिण भारतातलं मोठं मानलं जातं ह्या तुंगभद्राला. ठीक आहे, चला चंबळबाई येऊ द्या आम्हाला आता आमच्या एरियात. थकलो उत्तर भारत बघून. उत्तर भारतात एवढा इंटरेस्ट येत नाही यार पण मला. हां, इथं आणखी एक राहिलं बघा. या ठिकाणी कोटा नावाचं शहर आहे बरं का. या ठिकाणी काय, जवाहर सागरच्या बाजूला कोटा नावाचं शहर आहे, जिथं सगळेजण डॉक्टर व्हायला जाते, इंजिनियर व्हायला पण जाते का? बरं, इंजिनियर जातीचे लोक सुद्धा तयार होते हा कोट्यामध्ये. ओके, काय राहतं या कोट्यात कामात? चला या आता तुंगभद्रा. ठीक आहे, आले का? ओके ओके, तर बल्लारी नावाचं एक जिल्हा आहे आणि या बल्लारी नावाच्या जिल्ह्यामध्ये तुंगभद्रा हे शोधायला लय वेळ लागते यार. हां, हे तुंगभद्रा डॅम. तर नशीब मॅप रीडिंग आधी स्ट्रॉंग केले ना, तर फिरतच बसलो असतो मी. ठीक आहे, हा तुंगभद्रा. बघा बरं किती सुंदर आहे भारत आपला. आणि जायचं म्हणता बाहेर, आहे नाही? गपचूप अभ्यास करा. हा तुंगभद्राचा स्पॉट आहे. या तुंगभद्राची जी लांबी आहे ही पण लांबी बरीच मोठी मानली जाते. ही 2441 मीटरची लांबी आहे. ठीक आहे, तुंगभद्राच्या आजूबाजूला त्यांनी पर्यटनाचा खूप जास्त विकास केलेला आहे. म्हणजे बघा, पर्यटनाच्या विकासासाठी त्यांनी तिथं ओके लाईट हाऊस, त्यानंतर वॉटर पार्क, झू, गार्डन अशा भरपूर साऱ्या गोष्टी तयार केलेल्या आहेत. आपल्या महाराष्ट्राने सुद्धा तयार केलेल्या आहेत, पण महाराष्ट्रातल्या लोकांना ते काही मेंटेन झालं नाही, त्याच्यामुळे तिथं काय आता त्याचा एवढा जास्त फायदा होत नाही. परंतु कर्नाटकमध्ये धरण हे सगळ्यात महत्त्वाचं टुरिझम स्पॉट आहे. धरण आणि मंदिरं. कर्नाटक राज्यामध्ये धरण आणि मंदिरं हे 2 सगळ्यात महत्त्वाचे टुरिस्ट स्पॉट आहेत. आणि तिसरा स्पॉट तर पश्चिम घाट तर सगळाच आहे. त्यांच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं पश्चिम घाटच आहे. त्याच्यामुळं ह्या लोकांनी एवढे जबरदस्त डेव्हलपमेंट केलेली आहे ना, की तिथं त्यांनी विकास, खरंच भारी विकास केलेला आहे.
चलो, तर हे बेसिक पॉईंट लक्षात ठेवा. हा डॅम व्ह्यू आहे पूर्णपणे. ओके, म्हणजे इथपासून ही भिंत या भागापर्यंत आहे. तुंगभद्रा डॅम लक्षात आला कुठं आहे? तुंगभद्रा डॅम कर्नाटकमध्ये आहे आणि याचा मोठा जलसाठा या भागात तयार झालेला आहे. ठीक आहे, एक मोठा जलसाठा या ठिकाणी तयार झालेला आहे आणि हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. एक जलसाठा निर्माण झाला की या प्रदेशामध्ये एक तर पूर्णपणे बघा, हा प्रदेश असा कसा आहे, एकदम ओबडधोबड प्रदेश आहे आणि ह्या प्रदेशाचं त्याला तरी काय करणार, खाली हा सगळा जो तुम्हाला दगड दिसतोय ना, हा सगळ्याच्या सगळा धारवाडी दगड आहे. धारवाडी आणि कडप्पी दगड आहे. त्याच्यामुळे या धारवाडी आणि कडप्पी दगडामध्ये लाल प्रकारची माती आहे. तर ही जी तुम्हाला माती दिसते, तुम्ही असं समजू नका की हा दुष्काळग्रस्त प्रदेश आहे. ओके, ही लाल कलरची माती आहे, ही लाल माती म्हणतात त्याला, लाल पिवळसर माती. तर लाल पिवळसर मातीचा प्रदेश हा पूर्णच्या पूर्ण. आणि त्या प्रदेशामध्ये काही प्रमाणात काय केली जाते, शेतीबाडी थोडीशी केली जाते. हा बघा, ही शेतीच असेल, आहे का जादू? वाटलं होतं का नाही मगाशी की हा दुष्काळग्रस्त प्रदेश असणार, पण ॲक्च्युली ह्यालाच म्हणतात लाल आणि पिवळी माती. आता समजलं का? म्हणजे आपला भारत एवढा सुंदर आहे, वेगवेगळ्या कलरच्या माती, वेगवेगळ्या कलरच्या सगळ्या गोष्टी. ठीक आहे, बघ इथं काळी माती आली, काळी माती लाल माती आहे ना, कॉम्बिनेशन भारी आहे ना. हां, एक नंबर आहे. आणि इथं तुम्हाला फॉल्ट दिसतील बघा, दिस इज फॉल्ट. तडा जाणे, एक भाग खाली खचणे आणि एक भाग वर येणे, हा आहे तो. एका लाईनमध्ये गेलेला आहे ना, हा ब्लॉक आहे. ब्लॉक माउंटन जे असतात ना, हे ब्लॉक माउंटन हे असे आहेत. म्हणजे या ठिकाणी हा भाग वर आलेला आहे आणि हा भाग मधला खाली खचलेला आहे. हा, मला तर तो सॅटेलाइट व्ह्यू करता येत नाही आहे, हा पूर्ण एरिया. मला नाही माहिती ते कसं करायचं. असं असते काय? दिसले का? दिसला का? हा भाग असा वरती आलाय, हा भाग इथं खाली गेलाय, हा भाग परत वर आलाय, हा भाग परत खाली गेलाय. म्हणजेच इथं डोंगर आहे, इथं डोंगर आहे आणि हे मधला भाग खाली खचलाय. कळलं का नाही? अजून जाऊ की तिथं घेऊन? समजलं ना? एवढं फिरवतोय राव, तुम्हाला समजत नाही ना, काय नाही. आणि या सगळ्या खदानी आहेत. असो, लय झालं आता, चला पुढं. जायचं का रे गुरु? हां, हिथं नाही म्हणत तू. चला चला सर, पाणी दिसलं की तुला काय होतं काय माहीत. चला पुढचा भाग, कर्नाटकामधला हा भाग. ठीक आहे, चला. नागार्जुन सागर प्रकल्प आंध्र प्रदेशातील नालगोंडा जिल्ह्यात कृष्णा नदीवर 1955-56 साली या धरणाच्या कामाला सुरुवात झाली. ओके, हा आहे नागार्जुन सागर प्रकल्प. नागार्जुन सागर प्रकल्प जवळपास 1450 मीटर लांबीचे आणि 127 मीटर उंचीचे हे धरण आहे. ओके, बरंच मोठं धरण आहे. पण कुठलं धरण आहे? नागार्जुन सागर. आपण या भागातून वरती जाण्याचा प्रयत्न करू. ओके, या भागातून तुम्ही वरती गेलात तर इथं कृष्णा नदी आहे आणि या कृष्णा नदीच्याच बाजूला या ठिकाणी नागार्जुन सागरचे पार्ट आहेत. एक इथं एक आहे. ओके, नाही, कृष्णा नदीवर हे छोटे छोटे, हे एवढे चोरटे लोक आहेत ना, यांनी एवढी धरणं बांधल्यात ना पुढं. आपल्याला बांधून दिलं नाही लेखाच्यांनी, स्वतः मात्र असे बांधल्यात की बस. कुठे गेलं बे नागार्जुन सागर?
हे नागार्जुन सागर लवकर सापडतच नाही यार. हाच तो एरिया आहे पूर्ण. हा पूर्ण रिझर्व जो दिसतोय ना, हा सगळ्याचा सगळा नागार्जुन सागराचाच आहे. बॉर्डरवरतीच आहे. हां, हाच पट्टा आहे सगळा. तेलंगणा आणि आंध्र प्रदेश यांच्या बॉर्डरवर नाही जाते. ओके, ठीक आहे. फक्त एवढं लक्षात ठेवा, या ठिकाणी कृष्णा रिव्हर आहे. या कृष्णा रिव्हरच्या जवळ या ठिकाणी नागार्जुन सागरचा डॅम आहे. या नागार्जुन सागरच्या डॅममुळे या प्रदेशामध्ये पूर्णपणे हा रिझर्व तयार झालेला आहे. ठीक आहे, चला पुढचा भाग. ठीक आहे, जलसिंचनाच्या दृष्टिकोनातनं आंध्र प्रदेश आणि तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि तेलंगणाच्या बॉर्डरवरती हा पट्टा आहे. याचा फायदा कर्नाटकलाही होतो. त्यानंतर गंडक प्रकल्प बिहार आणि उत्तर प्रदेशचा संयुक्त प्रकल्प आहे. ठीक आहे, या करारानुसार 1959ला हा एक करार झाला होता भारत आणि नेपाळमध्ये, की आपण बिहार आणि उत्तर प्रदेशच्या एरियामध्ये गंडक नावाचा जो नदी आहे त्या गंडक नावाच्या नदीवरती, ठीक आहे, वाल्मिकी नगर, नेपाळच्या सीमेलगत वाल्मिकी नगरजवळ, हे लक्षात ठेवा, वाल्मिकी नगर, या वाल्मिकी नगरजवळ 743 मीटर लांबीचा आणि 9.81 मीटर उंचीचा एक बंधारा बांधायचा. हा फक्त एक बंधारा आहे, म्हणजे फक्त बांध बांधलेला आहे, दॅट्स इट. आपण खूप मोठं या ठिकाणी काय केलेलं आहे, धरण बांधलेलं नाही आहे. ओके, फक्त आणि फक्त बंधारा बांधलेला आहे. आणि या बंधाऱ्यातून आपण फक्त जलसिंचनाचा आणि त्या ठिकाणी असलेल्या जलवाहतुकीचा आपण फायदा घेऊन घेतो आहे. त्यानंतर तिहरी धरण उत्तराखंडमधील गढवाल जिल्ह्यात भगीरथी व मिलगंगा, ओके, मिलनगंगा यांच्या नद्यांच्या संगमाजवळ हे धरण तयार केलेलं आहे. 1949 साली हे धरण बांधणं प्रस्थापित होतं. आशियातील सर्वात उंचीवरील धरणांचा मध्ये याचा समावेश होतो. म्हणजे समुद्रसपाटीपासून 2165 मीटर उंचीवरती हे धरण आहे. समुद्रसपाटीपासून 2165 मीटर उंचीवरती धरण आहे. जगातील सर्वात उंच धरणांपैकी एक आता ते ओळखलं जातं. ओके, 1972 साली तिहरी धरणाच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली, कारण की थोडेसे टेक्निकल प्रॉब्लेम येत होते तिथं. 78 पासून याला सुरुवात झाली. हिमालयासारख्या नाजूक पर्यावरण क्षेत्रामध्ये ही योजना थोडीशी घातक आहे, कारण की जर समजा हिमालयामध्ये भूकंप तयार झाले किंवा हिमालयाला जर भूकंपाचे धक्के बसले तर अशा धक्क्यांमध्ये ही धरणं फुटू शकतात. आणि हे धरण भूकंप विरोधी धरण आहे, म्हणजे भूकंप किती मोठा आला तरी हे धरण फुटणार तर नाही आहे. म्हणजे अशा पद्धतीने ह्या धरणाला स्ट्रक्चराईज केलेलं आहे. त्याच्यामुळे एक प्रकारे तिहरी धरण, काही पर्यावरणवादी असे म्हणतात की या धरणामुळे धरणाच्या खालच्या बाजूला जी मृदा तयार व्हायला पाहिजे होती ती मृदा तयार होत नाही, कारण की या धरणामध्ये सगळा गाळ साठवला जातो आहे. दुसरी गोष्ट, या धरणामुळे जो काही जलसाठा वाढलेला आहे तिथं, या जलसाठ्यामुळे त्या प्रदेशामध्ये पर्यावरणावरती तिथं घातक परिणाम पडतो आहे. तिथल्या प्राण्यांवरती त्यांचा अधिवास नष्ट होतो आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि धरण तयार झालं म्हणजे तिथं लोकवस्ती वाढली, आणि लोकवस्ती वाढल्यामुळे त्या प्रदेशामध्ये पर्यावरणाची कसल्याही प्रकारची त्या ठिकाणी तमा बाळगली गेली नाही. या सगळ्या गोष्टींचा विचार करता हे जे धरण आहे हे धरण कुठेतरी रिस्की धरण आहे. जर समजा भूकंप झाला, जसं नेपाळला भूकंप झाला होता 15 मध्ये, जर तसा या ठिकाणी जर भूकंप झाला तर मात्र हे धरण फुटू शकतं आणि त्याचा फटका पुढच्या लोकांना किंवा लोकवस्तीला बसू शकतो. त्याच्यामुळे अशी धरणं हिमालयामध्ये जास्त बांधू नका. एवढ्या उंचावरती धरण बांधणं हे रिस्की असतं, खरंच असतं, सोपं नसतं एवढ्या उंचावर, कारण की हिमालयाची जमीन ही काही लय अशी काळ्या खडकासारखी जमीन नाही आहे. आपण आतापर्यंत जेवढे काही धरणं बघितली नाही, ही सगळी धरणं काळ्या खडकावर किंवा अग्निजन्य खडकावरती डेव्हलप केलेली आहेत. हिमालयामध्ये कुठला काळा खडक आणि कुठला अग्निजन्य खडक आहे? तिथं सगळं स्तरित खडकाचा भाग आहे. आणि हिमालयात आणि पाण्याचा फोर्स खूप जोरदार असतो बरं का, कमी समजू नका पाण्याच्या फोर्सला. आपण किती मानवनिर्मित भिंती उभे केल्या तरीसुद्धा निसर्गाच्या समोर मानवाचं चाललं नाही आहे आत्तापर्यंत. आणि जर का निसर्गानं त्याचा आक्रोश दाखवायचा प्रयत्न केला तर मग सुट्टी नाही. त्यामुळे हिमालयातल्या मोस्ट प्रॉबेबली हिमालयातल्या धरणांना विरोधच केला जातो. हिमालयातल्या धरणांना विरोधच असतो. ठीक आहे,
सरकारने एस के रॉय यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली होती, परंतु समितीचा अहवाल येण्या अगोदरच तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी या योजनेला अनुमती देऊनही टाकली. राजीव गांधींना लय घाई करून टाका म्हणून, कारण की त्या काळात हा उत्तराखंड हा कशामध्ये होता, यूपीमध्ये होता. आणि राजीव गांधींच्या दृष्टिकोनातून यूपी हे सगळ्यात मोठं लोकसभेचं क्षेत्र आहे. त्यांना फक्त दाखवायचं होतं पॉलिटिकल स्टंट. ठीक आहे. तरी देखील पर्यावरणासाठी आंदोलन सुरूच ठेवले होते. 1990मध्ये सरकारने पर्यावरण मंत्रालयाने काही अटी घालून या योजनेला हिरवा कंदील शेवटी दाखवला. ठीक आहे. तिहेरी धरणातून मात्र 3,500 मेगावॅट वीज निर्मिती होते. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. हे धरण वीज निर्मितीसाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि उत्तराखंडामध्ये जवळपास 60 ते 70% वीज निर्मिती इथूनच होते. उत्तराखंडला जी वीज आहे ती इथूनच मिळते. त्याच्यामुळे हे आज उत्तराखंडासाठी सगळ्यात महत्त्वाचं धरण ठरतं, तिहरी धरण. ठीक आहे. तिहरी धरण. ओके. इथे भगीरथी नदी आणि मिलनगंगा यांच्यावरती इथं धरण आहे. त्यानंतर कोटेश्वर डॅम सुद्धा आहे. तिहरी डॅम, कोटेश्वर डॅम. ओके. आणि पुढं गंगा नदीच्या भागावरती भीमगोडा आणि बिजनोर बॅरेज. हे सगळे बॅरेज आहेत. बॅरेजचा अर्थ आणि डॅमचा अर्थ काय? बॅरेज आणि डॅममध्ये काय फरक असतो सांगा बोला. औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगरवाले बोला पटपट. बॅरेज आणि याच्यात काय फरक असतो? लेका तू सरळ राहा बरं. कुठे गेलं रे? चलो घूमने को. बघा हे आहेत तेहरी डॅम. दिला. इकडून आली एक मिलनगंगा नदी, इकडून आली भगीरथी नदी आणि यांच्यावरती आहे हा टेहरी डॅम. आणि या टेहरी डॅमला तुम्हीच बघा आता काय केलेलं आहे. ह्या टेहरी डॅमला इथून इथपर्यंत असा स्लोप दिलेला आहे लांबलचक. ठीक आहे. स्लोप भल्ला मोठा स्लोप दिलेला आहे. म्हणजे या ठिकाणून सगळा गाळ इथं साठवला जातो. मग हा गाळ परत उकरला जातो, बाजूला ठेवला जातो. हेच कामं चालतात इथं. आणि या टेहरी डॅममधून या भागातून ओके इथून या टेहरी डॅमच्या या ठिकाणी पॉवर स्टेशन आहेत सगळे. ठीक आहे. ही भगीरथी नदीचा ट्रॅक आणि या भगीरथी नदीच्या ट्रॅकवरती या ठिकाणी पॉवर स्टेशन चालतं. पाणी याच्या खालून जातं, इथून आणि याच्या खाली जाऊन इथं पाणी पुढं सोडलं जातं. इथून खाली पाणी सोडलं जातं, याच्या खालून जातं पाणी. वीज निर्मिती खाली होते, हे लक्षात ठेवा. आणि जर डॅम ओव्हरफुल झाला मग वरून पाणी सोडलं जातं. टेहरी प्रकल्प खरंच भारी प्रकल्प आहे, युनिक आहे. म्हणजे त्याच्यातल्या त्याच्यात तो युनिक आहे. तिथं गेल्यावर तुम्हाला दिसणार पण नाही की तिथं पाणी आहे म्हणून कुठं. पण वीज निर्मिती दन्न चालू असते खालनं. सगळं खालनं पाणी डायरेक्ट इथंच निघतं बाहेर पुढं. दिसलं का? हां आता तुम्हाला दिसेल बघा. स्लोप दिसला म्हणजे इथं असलेलं पाणी ह्या फ्लोने डायरेक्ट इथं खाली निघतं. आणि हे जे डोंगर दिसतोय का, ह्या डोंगरामध्ये सगळं पॉवर स्टेशन आतमध्ये बसलेलं आहे. टेहरी डॅममध्ये वरती काहीच दिसणार नाही, सगळं त्याच्या खाली आहे. कशाच्या खाली? खालच्या बाजूला. त्याच्यामुळे तिथं काही लोक म्हणतात की जरा रिस्की फॅक्टर येतो. हाय म्हणजे इथून पाणी डायरेक्ट खाली. तर हे तयार केले जातात असे नॅचरली डॅम्स. हे सगळेचे सगळे नॅचरल डॅम्स असे तयार केले जातात. खूप इम्पॉर्टंट डॅम्स आहेत. म्हणून तुम्हाला म्हणलं की हे पहा एकदा, कारण की हे पाहिल्यानंतरच तुम्हाला लक्षात येईल की आपल्या माणसानं काय काय तयार करून ठेवलेलं आहे नद्यांचं. चला ठीक आहे, चला एवढं सुंदर आहे ना. कधीतरी आयुष्यात बघत पण चला, नाही तर नुसतं वाचत चालता. म्हणजे महाराष्ट्राच्या मॅपच्या वेळेस मला अपेक्षित येतं की तुम्ही लोक हे स्वतःहून सेट कराल. डॅममध्ये आणि ह्याच्यामध्ये काय फरक, ते हा असतो डॅम.
हा एक प्रकारचा काय राहतो, हा राहतो असा डॅम, तिथं बांध बांधला जातो आणि तिथून धरणातनं पाणी सोडलं जातं. ओव्हरफ्लो झाल्यानंतर पाणी जर इथपर्यंत आलं, ओव्हरफ्लो झालं की मग पाणी ह्याच्या वरनं पण जातं. ओके, पाणी ह्याच्या वरनं जातं, पण बाकीचं जे पाणी आहे, जे पाणी आता सध्या इकडे आहे, तर या पाण्याला इथून खालून, हे दिसतात का हे सिंक, या ठिकाणाहून ते पाणी खालून इकडे जाते आणि खाली होते, ते प्रोसेस कंटिन्यू प्रोसेस खाली होते इथून. ठीक आहे, आता याच भागाच्या वरती ओके उत्तरेकडे काही डॅम्स असतात, छोटे 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 असे मोठे मोठे डॅम्स या ठिकाणी राहतात. तर हे जे डॅम आहेत, हे डॅम तुम्हाला पुढं भविष्यात बघायचे आहेत. पुढं आणखी काही असे डॅम्स आहेत, जसे या भागात हे सगळीकडं ही भगीरथी नदी आहे. या भगीरथी नदीवरती मग कधी कधी काय बांधले जातात, असे बॅरेज बांधले जातात. बॅरेज म्हणजे फक्त बांधारा, फक्त एक भिंत बांधून ठेवायची, म्हणजे तिथं ॲटोमॅटिक पाणी थांबलं जाईल आणि त्याच्यावरनं ओव्हरफ्लो होऊन ते पुढे निघून जाईल. ओव्हरफ्लो होऊन पुढं ते निघून जाईल, तर त्याला म्हणलं जातं बॅरेज. ठीक आहे, बॅरेज गोष्ट वेगळी. ओके, बॅरेज गोष्ट ही वेगळी. ही आहे देवप्रयाग. घेऊन घ्यायचं दर्शन. आता हा प्रश्न नका विचारू की हे पाणी असलं का आणि हे पाणी असलं का. ओके, हे प्रोसेस होऊन आलेलं पाणी आहे, शुद्ध होऊन धरणातनं. ठीक आहे, आम्हाला असं सांगितलं होतं, हे पाणी आणि हे पाणी, हे देवप्रयाग टेम्पल. ओके, इथं म्हणते की पाप सगळे धुतले जाते म्हणून. ओके, फक्त पाप धुण्यासाठी उडी नका मारू. ओके, द ओरिजिन ऑफ गंगा. ओके, द ओरिजिन ऑफ गंगा, इथून पुढं या पॉईंटच्या समोर गंगा सुरू. हा पॉईंट आहे ॲक्च्युली द ओरिजिन ऑफ गंगेचा, हा संगम. आणि इथून हा जो पॉईंट आहे, या पॉईंटपासूनच मांडली जाते, इथून पुढं गंगा आहे म्हणून. इथपर्यंत भगीरथी आणि इकडून अलकनंदा. तर भगीरथी आणि अलकनंदा यांच्यावरती हे काही महत्त्वाचे भाग आहेत. आणि हे काही डॅम्स असतात, म्हणजे असे बंधारे असतात. बंधारे, हे पूल, हे जाणून बुजून तयार केले जातात. चला ठीक आहे, हे लक्षात ठेवा. पुढचा भाग, बियास प्रकल्प. पंजाब, हरियाणा, राजस्थान या राज्यातील हा एक संयुक्त प्रकल्प आहे. हा बियास सतलज ओके आणि बियास धरण यांचा समावेश यामध्ये होतो. ठीक आहे, बियास सतलज नदीजोड प्रकल्पात 61 मीटरच्या उंचीचं हिमाचल प्रदेशामध्ये ओके पंडोई येथे एक धरणचा बेस बनवलेला आहे. आणि तिथून ओके तिथून म्हणजे बियास आणि सतलज नदीजोड प्रकल्प हा हिमाचल प्रदेशमध्ये झालेला आहे. परंतु ॲक्च्युली बियास प्रकल्प जो आहे, हा बियास प्रकल्प एक प्रकारे ज्या ठिकाणी बियास नदी सतलजच्या एरियात जाऊन मिळते त्या प्रदेशामध्ये, पंजाब हरियाणाच्या एरियामध्ये हा तयार झालेला आहे. तर याच्यासाठी आपल्याला पंजाबमध्ये जावं लागेल. पंजाबच्या पट्ट्यामध्ये ज्यावेळेस आपण जातो, वा 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 काय हिमालय सुंदर. चला रे बाबा, घेतलं दर्शन बिर्शन घेतलं, परत म्हणू नका मग दाखवलं नाही म्हणून. कदाचित इथं असतो आज, कदाचित इथं असतो, कदाचित इथं किंवा इथं. नियतीले खराब असते रा है ना. कुठे गेलो आपण, पाकिस्तानात आलो काय, लाहोरच दिसलं डायरेक्ट. हां चला ये रे बाबांनो, कुठे गेले. हां धर्मशाळा आली तू, बरं कुठं आलो आपण. हां तर ते तुम्हाला दाखवायचं राहिलं बघा, ते मगापासून म्हणत होतं दाखवा दाखवा दाखवा. घ्या आता, हे जे आहे ठीक आहे, हे पोंग डॅम, दिस इज पोंग डॅम. बियास नदी दिसली का, बियास नदी. तर या बियास नदीवरती हे पोंग डॅम तयार केलेलं आहे. हे पोंग डॅम म्हणजे इथं कुठं असा डॅम बीम नाही आहे. ओके, एक साध्या सिम्पल पार्ट आहे. या ठिकाणी सुद्धा एक लक्षात ठेवा, इथं पॉवर स्टेशन आहे. पाणी खालून येतं आहे, पाणी इथून येत नाही आहे. दिसते का पाणी कुठं, पाणी इथं आहे. म्हणजे जेवढं पाणी आहे तेवढं पाणी इकडं खाली येतं. इथं पाणी आलं, इथं वीज निर्मिती होते. या ठिकाणी पाणी स्टोअर केलं जातं आणि इथूनच पाणी लिफ्ट करून परत वरती सोडलं जातं. इथलंच पाणी लिफ्ट करून परत इथून वरती सोडलं जातं आणि परत ते पाणी वापरलं जातं. हे कंटिन्यू चालत असतं. बियास नदीवर हा पोंग डॅम आहे. आणि जर ओव्हरफ्लो झाली नदी तर फक्त या ठिकाणाहून मग पाणी सोडलं जातं. जर नदी ओव्हरफ्लो झाली तर मग पाणी पटकन इथून सोडून दिलं जातं. आलं लक्षात. पण जर ओव्हरफ्लो झाली नाही
तर हे सगळे दरवाजे बंद करून ठेवतात, पाणी फुगू देतात आणि पाणी फुगू दिल्यानंतर कंटिन्यू वीज निर्मिती चालत राहते. असं नाही आहे की पाणी गेलं तरच वीज निर्मिती होते, नाही, कंटिन्यू इकडं खाली वीज निर्मिती चालूच आहे. कधी पण लक्षात ठेवा, वीज निर्मिती बाजूला चालते आणि हे जे पाणी पुढं जात आहे ना, हे पाणी पुढं नदीत नाही जात, त्यातलं बरंचसं कमी पाणी पुढं जातं, बाकी सगळं पाणी परत लिफ्ट करून वरती सोडलं जातं, परत डॅममध्ये टाकलं जातं. म्हणजे तेच पाणी परत रिपीट वापरायचं. आणि म्हणून हा कधीही न संपणारा ऊर्जेचा स्रोत आहे, म्हणून ह्याला अपारंपरिक ऊर्जा म्हणतात. ही पारंपरिक ऊर्जा नाही आहे जलविद्युत निर्मिती, ही अपारंपरिक आहे, ही रिन्युएबल एनर्जी आहे, याचा वापर तुम्ही परत करू शकता. ठीक आहे, पण जेवढी वीज निर्मिती होते त्यातली 10% वीज निर्मिती पाणी उपसायलाच वरती जाते, म्हणजे 90% तर ॲटलीस्ट वीज निर्मिती आपल्याला होते, मग त्याचा वापर तिथल्या प्रदेशामध्ये केला जातो. तर हे असे डॅम्स आहेत. ओके, हे असे बियास नदी. आता बियास नदी, ओके, बियास नदी जेव्हा पंजाबमध्ये जाऊन मिळाली का ना रे, मिळाली इकडंच मिळाली. बियास नदी बघा, इकडून वर बियास नदी आली, या बाजूने सतलज नदी आली. सतलज नदी आणि या साईडची इकडून आलेली बियास नदी. बियास बघा, ही बियास नदी दिसते, ठीक आहे, ही बियास नदी आणि ही सतलज नदी आहे. दिसली सतलज नदी. बियास आणि सतलज नदी ह्या दोन्ही गोष्टी या ठिकाणी येऊन मिळतात आणि याच ठिकाणी एक मोठा डॅम सेट करून ठेवलेला आहे. आणि तो डॅम काय म्हणतो, त्यालाच म्हणतात हरिके डॅम. हा जो डॅम दिसतोय ना, त्याला म्हणतात हरिके डॅम. त्याच्यानंतर हे पाणी पुढं पाकिस्तानामध्ये निघून जातं आणि याच हरिके डॅममधून, ओके, याच हरिके डॅममधून एक मोठा कॅनल आपण तयार केलेला आहे. हाच आहे इंदिरा गांधी कॅनल. आपल्या भारतातील एकेकाळचा सगळ्यात मोठा कॅनल म्हणून ह्याला ओळखला जायचं. राजस्थानला पाणी देतो हा. म्हणजे बियास नदी, सतलज नदी पंजाब आणि हरियाणामध्ये किंवा पंजाबच्या पट्ट्यामध्ये. मग राजस्थान इथं काहून उड्या मारतो? राजस्थान यासाठी मारतो कारण की राजस्थानमध्ये पाण्याची गरज आहे आणि म्हणून राजस्थानच्या या भागात. म्हणजे साधी सिंपल गोष्ट आहे, पोंग डॅम नंतर बियास नदीचं पाणी इथं सतलजला येऊन मिळतं आणि जिथं सतलज आणि ह्या गोष्टी मिळतात त्याच ठिकाणी एक डॅम तयार करून ठेवलेला आहे आणि ह्यालाच म्हणलं जातं हरिके डॅम. बघा सिंपल, बियास नदी आली, सतलज नदी आली, याच ठिकाणी हरिके, ओके, हरिके पठाण बर्ड सँच्युरी आहे. त्याच भागामध्ये आता भरपूर सारा तो सगळा दलदली प्रदेश झाला ना तिथं तयार, तो सगळा दलदली प्रदेश आहे, त्यामुळे तिथं बर्ड सँच्युरी खूप छान आहेत. आणि त्या भागातून तुम्हाला एक दिसेल, आपला भारत पण लय हुशार आहे. आपल्या भारताने काय केलं आहे, ओके, हा डॅम आहे, या डॅममधून पाणी खूप कमी सोडलं आहे पुढं, पण ह्याच्यातलं मॅक्झिमम पाणी आपण कुठं वळवलं आहे, कॅनलमध्ये टाकलं आहे. जाऊन दे म्हणते उधर राजस्थानकडं. आणि पाकिस्तान म्हणूनच ठाणा बोंबलतं आपल्या नावानं की सतलजमध्ये पाणी काहीच नाही, सगळं पाणी इकडं पळवले. पण 20% पाणी वापरायची परमिशन आहे ना आपल्याला, फक्त 20% पण वापरा. सतलज, बियास, रावी वापरा, पण फक्त 20% वापरा. वापरायची परमिशन आहे पण फक्त 20% वापरायची परमिशन आहे. नाही, त्यांची तर वापरायचीच नाही आहे परमिशन आपल्याला, असं तरतूद येते त्या. आणि हे तर बघा काय केले. आता तुम्हीच विचार करा की पुढं पाणी किती चाललंय आणि आपण इकडं पाणी किती नेलंय. आणि ती एक नाही डॅम, 2 डॅम तयार केल्यात. ह्याच्या हिथे पण एक केला, पलीकडच्या आपल्या आणि आणखी पलीकडे अजून एक करायचा प्लॅनिंग चालला आहे. डॅम तयार करायचा. बघा इकडं पण चाललं आहे विचार, इकडं पण एक डॅम सुरू करायचा. आणि हा डॅम, ओके, हा डॅम त्यांनी एवढा लांब नेला आहे, एवढा बघा, इथून हा डॅम सुरू झाला आहे, असा डॅम पुढं करत मग त्याला डिवाईड केला. इथं दिसला इथं डिवाईड केलेला, मग इथून डिवाईड करून त्याला इकडं मोडला, काही पंजाबच्या साईडला नेला आणि मग तिथून पुढं तो कंटिन्यू वेगवेगळ्या ठिकाणी बघा हे सगळे कॅनल आहेत, हे सगळेच्या सगळे कॅनल आहेत, दिसले. हा कंटिन्यू बघा कुठपर्यंत गेला आहे, पार अगदी राजस्थान वगैरे पट्टा हा सगळा कव्हर करत, ओके, हा राजस्थानचा पट्टा कव्हर करत पार इथपर्यंत आलेला आहे, लास्ट पॉईंटपर्यंत आलेला आहे. दिसला, पार वाळवंटी प्रदेशात आणला आहे त्याला.
म्हणजे पंजाबपासून तर राजस्थानपर्यंत, म्हणजे बियास आणि सतलजच्या हरिके डॅममधून जो भाग आलेला आहे तो पार अगदी लास्टपर्यंत आणलेला आहे, राजस्थानच्या भागापर्यंत. जान दो अंदर, जान दो, जान दो, जान दो, नीचे जान दो. गेलं येलोशी लागते का नाही का, हेच चाललंय. घ्या आता, हा आहे इंदिरा गांधी. विकास नाही होणार का मग आपला? विकास होणारच ना, कंटिन्यू आहे. भारतातील एकेकाळचा सगळ्यात मोठा डॅम, सगळ्यात मोठा कॅनल की ज्याचं सगळं श्रेय जातं होतं त्या काळातल्या नेत्यांनाच, की राजस्थानमध्ये पाणी आणायचं. आणि आज अशी महत्त्वाची गोष्ट आहे की या डॅममुळं या प्रदेशामध्ये लोक शेती करायला लागलेत. आता डॅम आला म्हणून तिथं शेती होते, नाही तर शेती पण झाली नसते, कधी जन्मात शेती झाली नसते त्या ठिकाणी. तर हे पॅटर्न लक्षात ठेवा, हे खूप महत्त्वाचे पार्ट आहेत. मी ते तुम्हाला दाखवतो यासाठी कारण की तुम्ही परत विसरले नाही पाहिजे. सगळ्यात वादग्रस्त प्रकल्प म्हणजे नर्मदा खोरे डॅम. मेधा पाटकर यांनी, बाबा आमटे यांनी या नर्मदा खोऱ्याला खूप मोठ्या प्रमाणात विरोध केला होता. नर्मदा खोऱ्याचा उद्देश हाच होता की त्या ठिकाणी नर्मदा नदीचं जे पाणी आहे ते नर्मदा नदीचं पाणी थांबवायचं. ठीक आहे, सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी आहे आणि नदीतील पाण्याचा जो काही जलविस्तार होतो सगळ्याचा सगळा अरबी समुद्रात होतो. ओके, यातील 90% जलीय मान्सून हंगामातच असतं आणि हे पाणी थांबवण्यासाठी त्या ठिकाणी त्याच्यावरती बांधणं गरजेचं होतं. आणि म्हणून काही बांध डेव्हलप करायचा प्रयत्न केला. त्यात 2 बांध होते, सरदार सरोवर प्रकल्प आणि नर्मदा सागर धरण प्रकल्प. हे 2 प्रकल्प नर्मदा खोऱ्यांमध्ये, नर्मदा खोऱ्याच्या अंतर्गत येतात. ठीक आहे, तर नर्मदाकडे येऊ. नर्मदाचा उगम कुठं आहे? ओके, नर्मदा इथून येते. ओके, विंध्य आणि सातपुडाच्या मध्य भागातून नर्मदा वाहत येते. सॅटेलाईटवरनंच दिसेल बघा तुम्हाला नर्मदा. ठीक आहे, दिसली? सॅटेलाईटवरनंच नर्मदा दिसते. तर नर्मदेचा सगळ्यात महत्त्वाचा जो प्रोजेक्ट आहे तो या ठिकाणी स्टार्ट होतो. यालाच म्हणतात इंदिरा सागर प्रकल्प. हाच आहे पूर्णपणे नर्मदा नदीचा भाग आणि या ठिकाणी नर्मदा नदीच्या भागावरती इंदिरा सागरचा प्रकल्प आहे. हा आहे इंदिरा सागर डॅम, हा पहिला प्रकल्प. आता बघा, तुम्ही थोडा विचार करा, नर्मदा नदीच्या या इंदिरा सागर प्रकल्पामुळे विनाकारण एवढी जमीन सगळीच्या सगळी पाण्याखाली गेली का नाही? म्हणजे हाच डॅम, ओके, ॲक्च्युली ही फक्त एक नदी होती, इथून फक्त चुपचाप जायची. परंतु हा डॅम इथं बांधल्यामुळं बऱ्याच लोकांचं म्हणणं होतं की हा डॅम तुम्ही इथं बांधा. पर्यावरणवादी लोकांचं म्हणणं होतं तुम्ही हा डॅम इथं बांधा. हा डॅम इथं बांधल्यामुळे इथली सगळी जी जमीन आहे ना त्या जमिनी पाण्याखाली जाणार नाहीत. बट अनफॉर्च्युनेटली काय झालं, डॅम बांधण्याचा डिसिजन त्यांनी इथं घेतला आणि इथं घेतल्यामुळं, या ठिकाणी डिसिजन्स घेतल्यामुळं प्रॉब्लेम असा झाला की हा पूर्णच्या पूर्ण शेतीमय असलेला, जंगलमय असलेला प्रदेश पाण्याखाली गेला आणि पाण्याखाली गेल्यामुळं तिथल्या लोकांना दुसरीकडं स्थलांतरित केलं. पण दुसरीकडे स्थलांतरित केल्यानंतर तिथल्या लोकांना व्यवस्थित जमिनी दिल्या नाहीत. स्थलांतरणाचे खूप मोठे प्रॉब्लेम झाले, बऱ्याचशा लोकांना बेघर व्हावं लागलं. मग यासाठीच त्या ठिकाणी चळवळी सुरू झाल्या. मग नर्मदा बचाव आंदोलन स्टार्ट झालं होतं. ओके, तर हा एक महत्त्वाचा डॅम, याला म्हणतात इंदिरा सागर डॅम. आणि पुढे गेल्यानंतर ही नर्मदा तुम्हाला अगदी एकदम स्ट्रेट दिसेल. ओके, इथं गेल्यानंतर महाराष्ट्र, ओके, महाराष्ट्र, इथं खाली महाराष्ट्र, इकडं मध्य प्रदेश, इकडं गुजरात, ह्या तिघांच्या पॉईंटवरती नर्मदा नदीच्या या भागामध्ये एक धरण बांधायचं ठरलं आणि हेच होतं सरदार सरोवर डॅम. या सरदार सरोवर डॅमच्या या भागामध्ये हा स्टॅच्यू आणि कुठे गेला, कदाचित बांधायचा असेल त्या काळात, यायचे असतील तिथं. ठीक आहे, फोटो जुना आहे बघा. नर्मदा नदीवरती हा सरदार सरोवर डॅम प्रोजेक्ट या ठिकाणी तयार केला गेला. म्हणजे सरदार सरोवर प्रोजेक्ट डॅम हा लिगली तसा विचार केला तर गुजरातमध्ये, परंतु त्याच्या मागे जे पाण्याचा फुगवटा तयार झालेला आहे, हा पाण्याचा फुगवटा पूर्णपणे महाराष्ट्राची बॉर्डर, इकडं महाराष्ट्र आहे, इकडं गुजरात आहे, ओके, आणि या ठिकाणी MP आहे. पूर्णपणे महाराष्ट्राच्या बॉर्डरवरती नर्मदाने फुगवटा तयार केलेला आहे. याचा फटका आपल्या महाराष्ट्राला बसला होता आणि महाराष्ट्राला फटका बसल्यामुळे बाबा आमटे तिथे ॲक्टिव्ह झाले होते. आणि हे बिचारे नंदुरबारच्या लोकांना काय समजत होतं. ओके, नंदुरबारचे लोक शांत राहायचे, आदिवासी लोक त्या प्रदेशात. तिथं पूर्णच्या पूर्ण हा एक
फुगवटा आहे, हा पूर्ण पाण्याचा फुगवटा आहे. असो, फक्त मला एवढं सांगायचं आहे तुम्हाला की नर्मदा नदीवरती 2 डॅम्स खूप इम्पॉर्टंट होते, एक इंदिरा सागर डॅम आणि एक सरदार सरोवर डॅम. स्टॅच्यू ऑफ युनिटी तिथं अजून बनायचं आहे, आपल्याकडे बनलेलं आहे, अजून गुगलवरती यायचं आहे. तर हे झाले तुमचे जलसिंचनाचे प्रकार आणि जलसिंचनाचा पाठ.